नमस्कार. लोकसत्तातर्फे मी स्वाती पंडित आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. लोकसत्ता सहज बोलता बोलता या वेब संवादासाठी आज आपण सगळेच जण इथे जमलेलो आहोत. प्रवास. प्रवास हा शब्दच किती खास आहे ना. म्हणजे कोरोना काळात तर आपण सगळेजण जेव्हा घरात डांबले गेलेलो होतो, तेव्हा तर हा शब्द म्हणजे आपल्यासाठी संजीवनी होती. आपल्याला सगळ्यांनाच प्रवास करायला आवडतो. कोणाला रानावनातली भटकंती भुरळ घालते, तर कुणाला छान वातानुकूलित गाडीत बसून निवांत प्रवास करायला आवडतो. पण खरे प्रवासी कोण? ह्याचं उत्तर जर शोधायचं झालं, तर आपल्या डोळ्यासमोर येतात ते निळ्या नभात विहरणारे, मुक्त विहार करणारे पक्षी. ह्या पक्ष्यांचा सतत प्रवास सुरू असतो आणि हा प्रवास उगाच आपलं मनात आलं म्हणून चाललो असा प्रवास नसतो. तर त्याला काहीतरी उद्देश असतो, त्याला काहीतरी शिस्त असते. विशेषतः दिवाळी आणि थंडीची चाहूल लागतात राज्यातील पाणवठ्यांवर दरवर्षी होणारं पक्ष्यांचं स्थलांतर हा केवळ पक्षी निरीक्षक, अभ्यासक यांच्यासाठीच नव्हे, तर आपल्या साऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय असतो. आणि म्हणूनच आज लोकसत्ता सहज बोलता बोलता या वेब संवादामध्ये या कुतूहलाचंच माहितीत रूपांतर करण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत पक्षी निरीक्षक, अभ्यासक, रक्षक, शिक्षक आणि लेखक किरण पुरंदरे. आज कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. खरं तर त्यांच्याशीच आपल्याला गप्पा मारायच्यात, त्यांच्याकडून सगळं जाणून घ्यायचंय. पण त्याआधी मी लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांना विनंती करेन, की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. सहज बोलता बोलता या वेब संवादात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. खूप मोठ्या प्रमाणात या वेब संवादासाठी लोकसत्ताच्या वाचकांनी नावं नोंदवली. याच्यावरूनच हा विषय किती जिव्हाळ्याचा आहे, आवडीचा आहे, हे सहज लक्षात येतं. किरण पुरंदरे यांची नव्यानं ओळख करून देण्याची मुळीच आवश्यकता नाही. पक्षी निरीक्षणाचा हा पुढचा जो काही 2-3 महिन्यांचा हिवाळ्यातला काळ आहे, या काळात काय-काय करायला पाहिजे आणि काय-काय करायला नको, याची पण जाणीव आपल्याला होणं अत्यंत आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुरंदरेंशी बोलत होतो, तेव्हा त्यांनी या कार्यक्रमासाठी म्हणून फक्त पहिल्यांदीच जवळ-जवळ गेल्या 4-5 दशकात तरी अशी घटना घडलेली नाही, की पक्षी निरीक्षकांचा जाहीरनामा तयार केलाय त्यांनी, जो आज ते आपल्यासमोर सादर करणार आहेत. आजच्या कार्यक्रमाचं खरं तर ते वेगळं वैशिष्ट्य असेल. या कार्यक्रमात किरण पुरंदरे आपल्याला स्लाइड्स दाखवणार आहेत. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाजाशी आपल्याला ओळख करून देणार आहेत. पक्षी निरीक्षकांनी काय करायला पाहिजे, डूज अँड डोंट्स हे पण सांगणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम नक्कीच रंगतदार होईल याबद्दल तुमच्याप्रमाणेच मलाही 100% खात्री आहे. मी पुन्हा एकदा किरण पुरंदरे यांचं स्वागत करतो आणि नमस्कार. पुढची सूत्र स्वाती कर्वे पंडित यांच्याकडे देतो. धन्यवाद सर. आणि जसं मी म्हटलं आता थेट किरण पुरंदरे सरच आपल्याशी बोलणार आहेत. त्यांची जी खासियत आहे, त्यांचा हा जो सगळा अभ्यास आहे गेल्या 2-3 दशकांचा इतका निसर्गाच्या सान्निध्यात राहून त्यांनी जो केलेला आहे, त्याविषयी ते आपल्याला ह्या आपल्या वेबसंवादामध्ये माहिती देणार आहेत. काही स्लाइड्स छान दाखवणार आहेत आणि बरोबर त्यांच्या गप्पा असतीलच. म्हणजे सखा नागझिरासारखं पुस्तक लिहिणारे किरण पुरंदरे हा अनुभव आहे माझा, की फक्त माहिती देत नाहीत, तर ती अभ्यासपूर्ण आणि रंजकही बनवतात आणि त्याचाच प्रत्यय आज आपल्याला येईल. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नेहमीप्रमाणेच पाठवा. किरण सरांचं बोलून झाल्यानंतर आपण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत. तेव्हा मी विनंती करते, की किरण पुरंदरे यांना त्यांनी ह्या कार्यक्रमाची सूत्र हातात घ्यावी आणि पक्ष्यांच्या या दुनियेची सफर सुरू करावी. हं. नमस्कार. आपण पक्ष्यांच्या या जगतामध्ये आता एक सफर करून येऊयात. भारतामध्ये 1263 जातींचे पक्षी दिसतात आणि महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 540 जातींच्या पक्ष्यांची नोंद झालेली आहे. जर का आपण जगाचा विचार केला तर सुमारे 10,000 जातींचे पक्षी आपल्याला जगामध्ये दिसतात आणि आपल्या देशामध्ये 1263 जातींचे पक्षी दिसतात. याचा अर्थ संबंध जगाची तुलना जर का केली तर आपल्या देशामध्ये 12% पक्षी दिसतात. संबंध जगाच्या तुलनेमध्ये 12% पक्षी आपल्या देशामध्ये दिसतात आणि याचे कारण आहे. आपला देश हा विविधतापूर्ण आहे. नुसता देशच विविधतापूर्ण नाहीये,
तर या देशामध्ये इतक्या प्रकारचे अधिवास आहेत, इतक्या प्रकारची नैसर्गिक परिस्थिती आहे की त्याच्यामुळे अनेक जातींचे पक्षी इथे आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत काय काय दिसतं, कुठे कुठे दिसतं, याचा जर का एक सहज धांडोळा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की हिमालय आहे, हिमालयाच्या पायथ्याच्या शिवालिक नावाच्या टेकड्या आहेत, त्याच्यानंतर वाळवंट आहे, वाळवंटी भाग आहे आपल्याकडे, पश्चिम घाट आहे ज्याला आपण वेस्टर्न घाट्स म्हणतो, सह्याद्री म्हणतो, ईस्टर्न घाट्स आहेत, डेसिड्युअस अशा प्रकारची जंगलं आहेत, पानझडीची जंगलं आहेत, सदाहरित जंगलं आहेत, काही ठिकाणी माळरानं पण आहेत आपल्याकडे, काही ठिकाणी गवताळ प्रदेश आहेत, मध्य प्रदेशामध्ये काही ठिकाणी गवताळ प्रदेश आहेत, काही ठिकाणी खारफुटीची जंगल आहेत ज्यांना आपण मॅनग्रोव्ह फॉरेस्ट म्हणतो. तर हे जे सगळं आहे हे काय आहे, तर ही सगळी वेगवेगळी नैसर्गिक परिस्थिती आहे आणि या नैसर्गिक परिस्थितीमुळे आपल्याकडच्या पक्ष्यांची संख्या ही जास्त आहे. आणि हे सगळे जे पक्षी वेगवेगळ्या अधिवासांमध्ये दिसतात यांचं निरीक्षण करणं, यांचा मागोवा घेणं, ते बघायला जाणं, याचं एक शास्त्र आहे ज्याला आपण पक्षीशास्त्र असं म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो ऑर्निथॉलॉजी. आणि पक्ष्यांचं निरीक्षण करण्याचा जो छंद आहे त्याला आपण म्हणतो पक्षी निरीक्षणाचा छंद. हे जे सगळे पक्षी आपल्या परिसरामध्ये दिसतात ते बघायला आपल्याला जावं लागतं का? ते आपल्याला सहज दिसतात का? पक्षी बघण्यासाठी काय करायला पाहिजे? कोणत्या प्रकारची दुर्बीण आपल्याकडे असायला पाहिजे? मला पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासायचा आहे तर मी काय करू? अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांचा धांडोळा आपण या कार्यक्रमामधून घेऊयात आणि हळूहळू पक्ष्यांच्या बद्दल माहिती घ्यायला सुरुवात करूयात. याची पुढची इंग्लिश कुठे? पक्षी हे उष्ण रक्ताचे प्राणी आहेत. ते अंडी घालतात, त्यांना पाठीचा कणा असतो, अंगावरती पिसं असतात, त्यांना चोच असते आणि ते उडू शकतात. या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे आपण पक्ष्यांची ओळख करून घेऊ शकतो. परत एकदा बघूयात. पक्षी उष्ण रक्ताचे असतात, ते अंडी घालतात, त्यांना पाठीचा कणा असतो, त्यांना एक चोच असते आणि ते आकाशामध्ये उडू शकतात. यांनाच आपण पक्षी म्हणतो. या पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्या त्यांच्या सवयींप्रमाणे, त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांप्रमाणे या केल्या गेलेल्या आहेत. या चित्रामध्ये तुम्हाला दोन पक्षी दिसतील. एक डावीकडचा जो पक्षी आहे त्याचं नाव आहे स्वर्गीय नर्तक आणि उजवीकडचा जो पक्षी आहे त्याचं नाव आहे टटास किंवा चाश. आपला देश महान आहे, अनेक कारणांमुळे महान आहे. हा जो उजवीकडचा दिसणारा पक्षी आहे टटास किंवा नीलपंखी असं त्याचं नाव आहे. या पक्षाला आपल्या देशामध्ये संरक्षण मिळालेलं आहे आणि धार्मिक संरक्षण मिळालेलं आहे, रिलिजियस प्रोटेक्शन त्याला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे या पक्षाला मारत नाही. तर दसऱ्याच्या दिवशी हा पक्षी दिसला की ज्या झाडावरती तो पक्षी बसलेला आहे त्या झाडाला एक फेरी मारतात आणि तिथे तांदूळ वाहतात. अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचे विचार आपल्या देशातल्या लोकांच्या मनामध्ये असल्यामुळे अनेक प्रकारचे पक्षी आपल्याकडे संरक्षित आहेत असं आपल्याला लक्षात येईल. पक्ष्यांच्या उत्क्रांतीबद्दल थोडासा विचार करूयात. पक्ष्यांची निर्मिती ही अर्थातच रेप्टाइल्स पासून झाली. त्यांचे जे आदी पक्षी होते ते रेप्टाइल्स होते आणि डायनोसॉर्स त्या जुरासिक आणि क्रिटेशियस पिरियड मध्ये डायनोसॉर्स मधूनच या पक्ष्यांची निर्मिती झाली. उजव्या बाजूला तुम्हाला एक छोटासा ठसा दिसेल, एका पक्षाचा चुनखडीच्या दगडामध्ये उमटलेला ठसा दिसेल. या ठशाला आर्किओप्टेरिक्स असं नाव दिलं गेलं. याचा अर्थ एन्शंट विंग, अत्यंत पुरातन पंख म्हणजे आर्किओप्टेरिक्स. आणि याच्यावरनं लक्षात आलं, या ठशावरनं, या जीवाश्मावरनं, की पक्ष्यांची निर्मिती ही सरपटणाऱ्या प्राण्यांपासून झाली. हा जो आर्किओप्टेरिक्स होता त्याचे जे पंख आहेत ते देखील इथे चुनखडीच्या दगडामध्ये उमटलेले दिसतील, तुमच्या लक्षात येईल ते चित्र बघितल्यानंतरच. तर त्याच्यावरनं असं लक्षात आलं की सुमारे 15 कोटी वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीवरती हे पक्षी आले आणि आपण साधारणपणे आपल्याला पक्षी हे साधारणपणे 6 कोटी सिनियर आहेत, 6 कोटी वर्षांनी सिनियर आहेत असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. म्हणजे एका अर्थी पृथ्वीवरती पक्ष्यांचा अधिकार आहे असं पण देखील आपल्याला म्हणता येईल.
त्याच्यानंतर अनेक अभ्यास केले गेले, ज्याला पॅलिएंटॉलॉजी असं आपण म्हणतो, पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या जीवाश्मांचा अभ्यास. त्याच्यावरनं देखील असं लक्षात आलं की पक्ष्यांची निर्मिती ही सरपटणाऱ्या प्राण्यांपासून झाली. आणि त्याचा एक छोटासा पुरावा असं सांगितला जातो की पक्ष्यांच्या पायांवरती जे खवले असतात त्याचा अर्थ हा पक्ष्यांची निर्मिती ही सरपटणाऱ्या प्राण्यांपासून झाली. आता आपण अगदी थोडक्यात व्याख्या बघूया. पक्ष्यांना फेदर्ड बायपेड असं म्हणतात, म्हणजे अंगावरती पिसं असलेले आणि 2 पायांचे प्राणी. ही सगळ्यात सोपी अशी व्याख्या आहे. पक्ष्यांचा आकार, पक्ष्यांचे पंख, पक्ष्यांच्या चोची, त्यांची शेपूट, ही जी पक्ष्यांची वैशिष्ट्ये आहेत त्याच्यावरनं त्यांच्या वेगवेगळ्या जातींची ओळख आपल्याला पटू शकते. पक्ष्यांचे रंग देखील खूप वेगवेगळे असतात, त्यांचे आकार देखील खूप वेगवेगळे असतात. या चित्रामध्ये तुम्हाला एक छोटासा पक्षी दिसतोय, त्या पक्षाचं नाव आहे पाचू कवडा. पक्ष्यांना मराठी नाव आहेत, फार सुंदर मराठी नाव आहेत. याला एमरल्ड डव असं नाव आहे आणि एमरल्ड डवचं हे पिल्लू आहे. तर याचा आकार तुम्ही जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की त्याचं डोकं गोलाकार आहे आणि त्याचा बांधा हा असा, ज्याला आपण बांधेसूद पक्षी म्हणतो, नीटस अशा प्रकारचा त्याचा बांधा आहे आणि कबुतराच्या वर्गातला पक्षी आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं की हा पक्षी एकदा उडाला की तो एकदम जोरात डॅश केल्यासारखी फ्लाईट घेतो आणि मग नंतर दुसऱ्या झाडावरती जाऊन तो उतरतो. साधारणपणे 10,000 जातींचे पक्षी, 1300 भारतामध्ये. सगळेच पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून एकमेकांशी कम्युनिकेट करतात. जंगलामध्ये पक्ष्यांचं गाणं जास्त बहरतं. याचं कारण असं की जंगलामध्ये इतकी झाडं असतात, इतकी झुडपं असतात की पक्षी एकमेकांना बघू शकत नाही. त्यामुळे आवाजाच्या माध्यमातूनच ते एकमेकांशी संपर्क साधतात आणि त्याच्यामुळे पक्ष्यांचं गाणं हे जंगलामध्ये जास्त बहरतं असं म्हटलं जातं. अर्थातच काही माळावरती राहणारे पक्षी पण आहेत जे उत्तम गातात, जसं साइक्स लार्क किंवा मलबार क्रेस्टेड लार्क, हे पक्षी देखील उत्तम गाणं गातात किंवा इतर पक्ष्यांच्या आवाजांच्या नकला करतात. पण सर्वसाधारणपणे असं म्हणता येईल की ज्या पक्ष्यांना साधारण रंगाचे पिसारे दिलेले असतात त्यांचं गाणं अतिशय उत्तम असू शकतं किंवा ते उत्तम गायक असू शकतात, गवई असू शकतात. आणि ज्यांना निसर्गाने अतिशय उत्तम पिसारे दिलेले आहेत, भरपूर रंग दिलेले आहेत, रंगांची उधळण ज्या पक्ष्यांच्या अंगावरती निसर्गाने केलेली आहे, त्या पक्ष्यांचा आवाज काही फारसा गोड नसतो. आणि मोर हे त्याचं अतिशय जिवंत उदाहरण आहे. हो का? ओके. काही प्रकारचे पक्षी आहेत ते उडत नाहीत, हे आपल्याला माहिती आहे. उदाहरणार्थ शहामृग उडत नाही. किवी नावाचा पक्षी जो न्यूझीलंडचा राष्ट्र पक्षी आहे तो देखील उडू शकत नाही. एमू नावाचा पक्षी आहे, कॅसोवरी नावाचा पक्षी आहे, तो पण उडू शकत नाही. दक्षिण अमेरिकेमध्ये गॅलापॅगोस आयलंड्स आहेत. या आयलंड्स वरती फ्लाइटलेस कॉर्मोरंट नावाचा एक फाणकावळा राहतो, तो देखील उडू शकत नाही. काही प्राणी उडतात पण त्यांना आपण पक्षी नाही म्हणू शकत, नाही का? उदाहरणार्थ बॅट्स किंवा वाघळं ही उडतात पण ते पक्षी नाहीयेत, त्यांच्या अंगावरती पिसं नाहीयेत. बॅट्स हे उष्ण रक्ताचे प्राणी आहेत आणि त्यांच्या अंगावरती केस असतात. ते सस्तन प्राणी आहेत. त्यांच्या पिल्लांना ते अंगावरती दूध पाजतात. उजव्या बाजूला इथे फ्लाइंग स्क्विरल किंवा इथे पख मांजर नावाचा जो प्राणी दिसतोय तो देखील ग्लाइड घेतो, तो उडत नाही. पण वटवाघळं ही पक्ष्यांसारखी उडू शकतात आणि वटवाघळं कित्येक किलोमीटर दूरपर्यंत प्रवास करतात. रात्रीच्या खाण्याच्यासाठी म्हणून 30-30, 40-40, 50-50, 80-80 किलोमीटर लांबपर्यंत वटवाघळं उडतात, म्हणजे ती खऱ्या अर्थी उडतात. पण ही जी खार आहे की नाही उजव्या बाजूला दिसते ती फ्लाइंग स्क्विरल, ही मात्र तिच्या पायांच्या मध्ये असलेला जो पडदा आहे तो ताणून एका जागेकडनं दुसऱ्या जागेकडे हळू ग्लाइड घेत जाते आणि मग पटकन झाडावरती उतरते आणि मग तिचे तो जो पडदा असतो तो मिटून घेते आणि हळूहळू वरती जाते. झाडांची फळं खाणारी अशी ही खार आहे. पक्षी ओळखायचे कसे असतात याच्याबद्दल आपण थोडं बघूयात. पक्ष्यांची जी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये मुख्य त्यांचा रंग हा खूप महत्वाचा असतो. साधारणपणे एकाच पक्षाचा रंग दुसऱ्या पक्षासारखा नसतो. कधी कधी पक्ष्यांमध्ये नर आणि मादी अगदी सारखे दिसतात, त्याच्यामुळे बाह्य फीचर्स वरनं त्यांना आपल्याला ओळखता येत नाही. पक्ष्यांचा रंग, त्यांचा आकार, त्यांची पोस्चर म्हणजे त्यांची ढब ही कशी आहे याच्यावरनं देखील आपल्याला पक्षी ओळखता येऊ शकतो. एखाद्या पक्षाने त्याची शेपूट खाली पाडलेली आहे का, पंख वरती केलेले आहेत का, एखादा पक्षी उडताना त्याची मान त्याच्या खांद्यामध्ये ओढून घेतो का, एखादा पक्षी उडताना त्याची मान स्ट्रेच करतो का, ताणतो का, याच्यावरनं देखील पक्षी निरीक्षक वेगवेगळ्या पक्ष्यांची ओळख करून घेऊ शकतात. पक्षी वेगवेगळ्या अधिवासात राहतात. त्याच्यामध्ये काही शहरी अधिवास आहेत, काही जंगलातले अधिवास आहेत,
काही पाणथळी आहेत, ही उदाहरणं देखील तुम्हाला माहिती आहेत. पक्ष्यांच्या सवयी या फार मजेशीर असतात, त्याच्यावरनं पक्षी आपल्याला ओळखता येऊ शकतात. उदाहरणार्थ एक पक्षी आहे, तो नेहमी जमिनीवरती फीड करत असतो, जमिनीवरती खाद्य शोधत असतो आणि त्याचं खाद्य जमिनीवरती असतं. तो सहसा तुम्हाला झाडावरती खाद्य शोधताना दिसणार नाही. आता टिटवी नावाचा पक्षी आहे, तो तुम्हाला झाडावरती बसलेला दिसणार नाही. टिटवी जमिनीवरतीच बसलेली दिसेल. किंवा पाणथळी पक्षी आहेत जे तुम्हाला झाडावरती पण दिसतील आणि काही वेळेला पाण्यामध्ये पण दिसतील. पक्ष्यांचे आवाज खूप वेगवेगळे असतात, त्याच्यावरून आपण त्यांची ओळख पटवून घेऊ शकतो. आणि पक्ष्यांची घरटी ही फार वेगवेगळ्या प्रकारची असतात. पक्ष्यांच्या घरट्यांच्या आकारांमध्ये पण प्रचंड विविधता असते. तुम्हाला सुगरण या पक्षाबद्दल माहिती आहे आणि बहिणाबाईंनी इतकं सुंदर म्हटलेलं आहे की खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देखर रे मानसा. सुगरणीकडे बघून बहिणाबाई बोलतायत, पाखराची कारागिरी जरा देखर रे मानसा, तिची उलुशिक चोच तेच दात तेच ओठ, तुला दिलं र देवानं 2 हात 10 बोट. तर अशी ही सुगरण फार सुंदर घरट विणते. या चित्रामध्ये 3 पक्षी दिसत आहेत बरं का, आणि तिन्ही पक्षी एकाच पाणवठ्यावरती आलेत पाणी प्यायला. तिन्ही वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, पण त्यांची गरज एकच आहे. आता तुम्हाला एक महत्वाची मी एक क्लू देतो, एक महत्वाचं तंत्र सांगतो पक्षी निरीक्षकातलं, पक्षी निरीक्षणातलं. ते तंत्र असं की ज्या ठिकाणी पाणवठे असतात त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या जातींचे पक्षी एका ठिकाणी बघायला मिळतील. आणि म्हणून मार्च ते जून या काळामध्ये तुमच्या घराच्या परिसरामध्ये, जंगलाच्या परिसरामध्ये, एखाद्या माळरानावरती कुठेही छोटासा जरी पाणवठा असेल ना, तर तिथे तुम्हाला बरेच प्रकारचे पक्षी बघायला मिळतील. आता डावीकडचा पक्षी निलिमा आहे, मधला जो आहे तो चष्मेवाला आहे, उजव्याकडचा वनमुनी आहे म्हणजे टिकेल्स ब्लू फ्लाय कॅचर, ओरिएंटल व्हाईट आहे आणि व्हाईट रम्प्ड मुनिया. काही वेळेला आपण वर्तमानपत्रांमध्ये बातम्या वाचतो की भिगवणला परदेशी पाहुणे आले, अमुक ठिकाणी परदेशी पाहुणे आले. पण ते परदेशी पाहुणे असतातच असं नाहीये. तर इथे गंमत बघा, इथे तुम्हाला पेंटेड स्टॉक्स नावाचे पक्षी दिसतील आणि तिथे लिहिलंय भिगवणचे परदेशी पाहुणे. तर असं नाहीये, काही पक्षी हे स्थलांतरी आहेत. आता बघा, मी मुद्दाम वेगळा शब्द वापरला, स्थलांतरी म्हणजे मायग्रेटरी आणि मायग्रेटेड म्हणजे स्थलांतरित. लक्षात आला फरक? स्थलांतरी म्हणजे मायग्रेटरी. हा जो पक्षी आहे पेंटेड स्टॉर्क, हा स्थानिक स्वरूपाचं स्थलांतर करतो, म्हणजे आपल्याच देशामधल्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो. अनुकूल परिस्थितीच्या शोधात पक्षी स्थलांतर करतात. तर त्यामुळे तो समजा पुण्यावरनं निघाला आणि विदर्भामध्ये गेला आणि परत पुण्याला आला तरच ते स्थलांतर होऊ शकतं. आपण पुढे जाऊयात. पक्षाच्या शरीराचे वेगवेगळे आकार असतात, त्याच्यावरून आम्ही पक्ष्यांचं आयडेंटिफिकेशन करतो. एखाद्या पक्षाचं असं ड्रॉइंग जर का तुम्ही काढू शकलात तर तुमच्या लक्षात येईल की त्याला क्राऊन कशाला म्हणायचं, हेड कशाला म्हणायचं. वेगवेगळ्या भागांना वेगवेगळी नावं आहेत, इंग्लिशमध्ये पण आहेत, मराठीमध्ये पण आहेत. बॅक म्हणजे पाठ, रंप म्हणजे कंबर, अप्पर टेल कव्हर्स म्हणजे शेपटीच्या वरची पिसं, टेल म्हणजे शेपूट. अशा पद्धतीने जर तुम्ही एखादा नवीन पक्षी बघितला ना तर पटकन डायरीमध्ये असं स्केच काढायचं आणि मग आपल्याला त्या पक्षाचं कोणतं वैशिष्ट्य जाणवलं, त्याच्या डोळ्याभोवती रिंग होती का, त्याच्या चोचीखाली काळा भाग होता का, त्याच्या पायांवरती पिसं होती का, हे लिहून ठेवायचं. आता पक्ष्यांबद्दल आपण थोडी आणखीन माहिती घेऊयात की सगळ्यात मोठ्या आकाराचा जो पक्षी असतो ना त्याचं आयुष्य सगळ्यात जास्त असतं आणि सगळ्यात छोट्या आकाराचा जो पक्षी असतो ना त्याचं आयुष्य सगळ्यात कमी असतं. एक घुबड आहे आपल्या देशात आढळतं, त्याला शृंगी घुबड म्हणतात. ते 68 वर्ष जगल्याची नोंद आहे. गिधाडं साधारणपणे 52 वर्ष जगतात, तर बदकं साधारणपणे 30 ते 32 वर्ष जगतात. चिमणीच्या आकाराचे पक्षी 5 ते 8 वर्षांपर्यंत जगतात. मोरासारखे पक्षी 20 वर्षापर्यंत जगतात. आता हे आयुष्य कसं काढलं जातं तर पक्ष्यांना पकडतात बरं का, आणि त्यांच्या पायामध्ये रिंग अडकवतात. त्यांच्या पायात रिंग अडकवली की त्यांना परत सोडून दिलं जातं आणि नंतर त्यांना परत पकडलं जातं. जोपर्यंत आपण त्या पक्षाला परत पकडत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या प्रवासाचा मार्ग पण कळत नाही. अशा पद्धतीने एखाद्या पक्षाला अनेकदा पकडलं तर आपल्याला कळू शकतं की तो वाईल्ड हॅबिटॅट मध्ये किती वर्ष जगलाय. सगळ्यात मोठा विंगस्पॅन असलेला पक्षी कोणता तर त्याचं नाव आहे लामरगायर. हा जो चित्रातला पक्षी दिसतोय तो, आणि त्याच्या पंखांचा विस्तार हा साधारणपणे 8 ते 9 फुटापर्यंत असतो. पंखांचा विस्ताराचा अर्थ असा, त्यांनी पंख पसरले की डाव्या पंखाच्या टोकापासून उजव्या पंखाच्या टोकापर्यंतची लांबी
आणि त्याच्या शरीराची रुंदी. हे जर धरलं तर आपल्याला त्याचा विंग स्पॅन काढता येतो. हा हिमालयामध्ये दिसणारा पक्षी आहे आणि हा फार महत्वाचा पक्षी आहे. हा काय करतो, सगळ्या पक्ष्यांचं खाणं झालं की हा तिथे उतरतो आणि त्या प्राण्याची हाडं गोळा करतो. साधारणपणे मनगटा एवढी जाड हाडं हा पक्षी गोळा करतो, उंच आकाशामध्ये जातो आणि उंचावरनं ते हाड खाली सोडतो. ते हाड फुटलं की त्याचे स्प्लिंटर्स होतात, तुकडे तुकडे होतात. त्या हाडाच्या आतमध्ये असलेली मज्जा हा पक्षी खातो, मॅरो. त्यामुळे बोन मॅरो हे त्याचं स्टेपल फूड आहे आणि कधी कधी तो बारक्या चिप्स पण खातो हाडांच्या. त्यामुळे हा सफाईकार आहे, हा फार महत्वाचा पक्षी आहे, सफाईकार आहे. सगळ्यात छोटा पक्षी कोणता तर फुलटोचा. त्याची लांबी आहे फक्त 8 सेंटीमीटर आणि सारस क्रौंच हा सगळ्यात मोठा, जवळजवळ 5 फूट 2 इंच उंच आणि 156 सेंटीमीटर लांब असलेला पक्षी आहे. लांबी आहे. लांबी मोजताना काय करतात माहितीये का, पक्षाला चक्क झोपवतात आणि त्याच्या डाव्या चोचीच्या टोकापासून शेपटीच्या टोकापर्यंत टेप लावून त्याची लांबी ही मोजली जाते. जर का तो उभा असताना त्याची लांबी मोजली तर ती चुकीची ठरणार आहे, कारण तो कधी कधी मानेत वागतो, कधी कधी पोक काढतो, कधी कधी चोच खाली टाकतो. त्यामुळे त्याला पकडून चक्क झोपवलं जातं आणि तरच आपल्याला त्याची लांबी कळू शकते. पक्ष्यांना काय भूमिका दिली निसर्गाने याचा विचार करूया. पक्षी हे उत्कृष्ट सीड डिस्पर्सल एजंट्स आहेत. धनेश नावाचा पक्षी आहे, त्याच्या चोचीत एक फळ दिसतंय. काही पक्षी फलाहारी आहेत, काही पक्षी हे मिश्राहारी आहेत म्हणजे उभयाहारी आहेत, काही पक्षी हे कीटक खातात फक्त म्हणजे इन्सेक्टिव्होरस आहेत. तर हा फ्रुगिव्होरस पक्षी आहे. धनेश हे त्याचं नाव आहे, इंग्लिशमध्ये हॉर्नबिल म्हणतात. आणि हा पक्षी झाडाची फळं खातो. झाडाची फळं अख्खी गिळली जातात आणि त्याच्यामुळे त्या बिया ज्या असतात झाडाच्या फळाच्या आतल्या त्या देखील पक्षाच्या पोटात जातात, आतमध्ये जातात. आणि त्याच्यामुळे या पक्षाच्या पोटातून पाचक रसाची प्रक्रिया होऊन या बिया जेव्हा विष्ठेवाटे खाली पडतात तेव्हा या बियांमधून तयार होणारी रोप ही आपण नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या ज्या रोपांची तुलना केली आणि जर का कृत्रिमरित्या वाढवलेल्या रोपांची तुलना केली तर पक्ष्यांच्या माध्यमातून जन्माला येणारी रोप ही कृत्रिमरित्या नर्सरीमध्ये वाढवलेल्या रोपांपेक्षा जास्त हेल्दी असतात, जास्त सुदृढ असतात आणि त्याच्यामुळे ती जास्त जगतात. तर पक्षी किती सुंदर आणि महत्वाची भूमिका बजावतात. पक्ष्यांच्या माध्यमातून झाडांचा प्रसार होतो. कसा तर ज्या झाडावरती पक्षी त्याची फळं खातो त्याच झाडावरती बसून तो शीट करेल असं नाहीये, शी करेल असं नाहीये. तो उडत उडत कितीतरी लांब जाऊ शकतो आणि मग तिकडे जेव्हा तो शीट करतो तेव्हा एका झाडाची बी ही 30 किलोमीटर लांब 40 किलोमीटर लांब जाऊन पडते आणि तिथे नवीन झाडाची निर्मिती होते. कारण या बीच्या भोवती पक्षाच्या विष्ठेच्या रूपातलं फर्टिलायझर किंवा खत हे तयार असतं. त्यामुळे पक्ष्यांना अक्षरशः हॅट्स ऑफ करायला पाहिजे. तुम्ही हॅट्स ऑफ करा पक्ष्यांना, कारण पक्षी हे जंगल निर्माण करतात. माणूस जंगल निर्माण करू शकत नाही. पक्ष्यांच्या माध्यमातून, प्राण्यांच्या माध्यमातून, वाऱ्याच्या माध्यमातून, पाण्याच्या माध्यमातून जंगलांची निर्मिती होते. इथे बघा, ओरिओल नावाचा एक पक्षी आहे आणि त्याच्याच विष्ठेतून पडलेलं एक वडाचं झाड आहे, ते एका घरावरती उगवलेलं आहे. तुम्ही मुंबईमध्ये, पुण्यामध्ये कुठल्याही शहरात हे बघितलेलं असेल की पिंपळ, वड, उंबर ही झाडं घरावर उगवतात. तर ते काय आपण लावत नाही, तर हे पक्ष्यांच्या माध्यमातून या बियांचा प्रसार होतो आणि अशा पद्धतीने तिथे नवीन रोपं तयार होतात. त्याच्यामुळे पक्ष्यांचं संवर्धन करायचं, निसर्गाचं संवर्धन करायचं म्हणजे काय तर आपण खरं काहीच करायचं नाहीये. पक्ष्यांना त्यांची भूमिका बजावू देणं म्हणजे पक्ष्यांचं संरक्षण करणं, म्हणजे पक्ष्यांचं संवर्धन करणं आणि म्हणजेच निसर्गाचं संवर्धन करणं. इथे मोवई नावाचं झाड आहे आणि त्या झाडावरती काळटोप हळद्या नावाचा पक्षी बसलाय आणि तो या झाडाची फळं खातो. त्या फळांमधून बिया खाली पडतात आणि नवीन मोवईच्या रोपांची निर्मिती होते. काय सुंदर रचना आहे बघा. लाखो करोडो वर्षांपासून ही रचना आहे निसर्गामध्ये. माणसाने काहीही करण्याची गरज नाहीये. पक्ष्यांचे जे ड्रॉपिंग असते म्हणजे पक्ष्यांची जी विष्ठा असते त्याचं खत तयार होतं. ते उत्कृष्ट बायो फर्टिलायझर आहे, जैविक खत आहे. तुम्ही जर का बंगलोरमध्ये कोकरे बेल्लूर नावाची एक जागा आहे तिथे गेलात तर लक्षात येईल की तिथल्या लोकांनी पेलिकन्स किंवा पाणकोळी पक्ष्यांना सांभाळलंय. त्या पक्ष्यांना मारत नाहीत कोणी. वर्षानुवर्ष हे पाणकोळी तिथल्या झाडांवरती घरटी करतात. पाणकोळ्यांची जी विष्ठा असते त्याच्यामध्ये फॉस्फरस असतं
ते फॉस्फरस, ते विष्ठेच्या रूपातलं फॉस्फरस हे लोक आपल्या झाडांना घालतात किंवा शेतीला वापरतात. आपल्याकडे पक्ष्यांच्या विष्ठेचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावरती खत गोळा करून त्याचा उपयोग हा सेंद्रिय शेतीसाठी करण्याची खूप गरज आहे आणि त्याच्यासाठी भरपूर वाव आहे असं मला वाटतं. काही पक्षी इतर पक्ष्यांना खातात. बघा, चिमणीची संख्या जर का खूप वाढली तर युरेशियन स्पॅरोहॉक नावाचा एक पक्षी आहे. अक्षरशः निसर्गाने त्याची अपॉइंटमेंट केलेली आहे चिमण्या मारण्यासाठी, त्याची नेमणूक केलेली आहे चिमण्या मारण्यासाठी. इथे देखील तुम्हाला एक हॉक दिसतोय आणि त्यांनी कबुतराच्या वर्गातला एक पक्षी मारलेला आहे. एक पक्षी दुसऱ्या पक्षाला खातो, त्याच्यामुळे खाल्ला जाणारा जो पक्षी आहे त्याची संख्या अमाप किंवा बेसुमार वाढत नाही, अनियंत्रितरित्या वाढत नाही आणि जो खाणारा पक्षी आहे त्याला त्याचं खाद्य पण मिळतं. इतकी सुंदर रचना निसर्गामध्ये केलेली आहे, ज्यालाच आपण जीवोजीवस्य जीवनम असं म्हणतो. शिक्रा, युरेशियन स्पॅरोहॉक, बेसरा स्पॅरोहॉक, क्रेस्टेड गॉसहॉक, नॉर्दर्न गॉसहॉक, व्हाईट आईड बझर्ड, हे जे सगळे पक्षी आहेत हे दुसऱ्या पक्ष्यांना मारून खाणारे पक्षी आहेत. काही पक्षी हे उत्कृष्ट पॉलिनेटिंग एजंट आहेत. म्हणजे उदाहरणार्थ हा सूर्यपक्षी नावाचा जो पक्षी दिसतोय तुम्हाला, तो फुलांचं परागीभवन करतो, इकडून तिकडे घेऊन जातो. त्याच्यामुळे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जो असतो, ज्याला आपण स्टिग्मा म्हणतो, त्याच्यावरती अँथर्स पडले की अर्थातच फलधारणा होते आणि उत्कृष्ट दर्जाच्या फळांची निर्मिती होते. हे खूप महत्वाचं आहे. पक्ष्यांची जी ही भूमिका आहे पण फार महत्वाची आहे. जशी मधमाशांना देखील क्रॉस पॉलिनेशन किंवा पॉलिनेशन एजंट्स म्हणतो आपण, तसे पक्षी देखील हे पॉलिनेशन करतात. हा सूर्यपक्षी आहे, जांभळा सूर्यपक्षी नावाचा एक सूर्यपक्षी आहे आणि तो पावडर पफ नावाचं जे फुल आहे त्याच्या फुलांमध्ये त्याची चोच घालतोय. चोचीचा आकार देखील किती इंटरेस्टिंग आहे बघा. चोच वाकडी आहे, त्याच्यामुळे फुलाच्या अगदी गाभ्यापर्यंत चोच पोहोचू शकते. काही पक्षी फक्त शहरात राहतात. तुम्हाला गाव कावळा हा पक्षी जंगलात दिसणार नाही आणि एमरल्ड डव किंवा पाचू कावळा तुम्हाला शहरात दिसणार नाही. ही डिव्हिजन एकदम क्लिअर कट आहे. त्यामुळे जंगलातल्या पक्ष्यांना सांभाळायचं असेल तर जंगल सांभाळलं पाहिजे आणि शहरातल्या पक्ष्यांना सांभाळायचं असेल तर त्या पक्ष्यांचा शहरी अधिवास हा सांभाळला पाहिजे. इथे चित्रामध्ये दिसणारा जो पक्षी आहे कावळा, हा अतिशय हुशार पक्षी समजला जातो. जगातल्या सर्व पक्षीविदांचं, पक्षी तज्ञांचं मत असं आहे की जगातल्या काही हुशार पक्ष्यांमध्ये कावळ्याची गणना होऊ शकते. आता आपल्याला वेळ थोडा कमी आहे, नंतर मी तुम्हाला कावळ्याच्या हुशारीच्या काही गोष्टी सांगितल्या असतात, परत एकदा केव्हा तरी याच्याबद्दल आपण निश्चित बोलूयात. पण कावळा हा अतिशय हुशार पक्षी आहे. काही पक्षी पाणथळीमध्ये दिसतात. कुरव नावाचा पक्षी, कु याचा अर्थ वाईट, रव म्हणजे आवाज. हा पक्षी क्वाक 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 अशा प्रकारचा आवाज काढतो, त्याच्यामुळे त्याला कुरव म्हणतात. हा पक्षी पाणथळी पक्षी आहे, पाण्यातच दिसतो. हा जमिनीवरती पण येईल पण हा जंगलामध्ये दिसणार नाही. ड्राय लँड इकोसिस्टीम म्हणजे शुष्क प्रदेशाची रहिवासी जी आहे ती ते येलो वॉटर लॅपिंग आहे, तिला माळ टिटवी किंवा झिरडी असं नाव आहे. त्यामुळे माळरान सुद्धा सांभाळले पाहिजेत. त्यामुळे काही वेळेला लोकांच्या मनात कल्पना येते की सगळीकडे आपण झाडं लावूयात, आपण अमुक अमुक कोटी झाडं लावूयात, इतकी झाडं लावूयात की सगळा हिंदुस्थान हिरवागार होऊन जाईल. हे चुकीचं आहे पूर्णपणे. कारण या सबंध हिंदुस्थानामध्ये, सबंध भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आदिवासी आहेत, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी राहतात. तुम्ही जर का ग्रेट इंडियन बस्टार्ड किंवा मालडोकाच्या परिसरात जंगल निर्माण केलं तर मालडोक नष्ट होईल. कागदावरती लिहून घ्या, मालडोक नष्ट होईल. ही टिटवी जर का तुम्हाला घालवायची असेल कायमची तर या टिटवीच्या अधिवासात जाऊन झाडं लावा. पण तसं करणं पूर्णपणे चुकीचं आहे. पुण्यात मध्ये एक टेकडी आहे, लॉ कॉलेजची टेकडी आम्ही तिला म्हणतो. या टेकडीवरती एक परिसर असा होता की जिकडे अजिबात झाडं नव्हती, फक्त गवत उगवलेलं असायचं. तिथे हा पक्षी नियमितपणे घरटं करायचा. तिथे वृक्षारोपण केलं गेलं, चुकीच्या पद्धतीने अनसायंटिफिक वृक्षारोपण केलं गेलं, अशास्त्रीय पद्धतीने झाडं लावली गेली. त्यामुळे हा पक्षी तिथून कायमचा नाहीसा झाला. त्यामुळे या टिटवीला मी वृक्षारोपणाचा निर्वासित असं म्हणतो. वृक्षारोपणामुळे हटवला गेला पक्षी कायमचा तिथून. काही पक्षी समुद्रकिनारी आढळतात. आता ही जी घार आहे तिचं फार सुंदर नाव आहे संस्कृत मध्ये, आकाशप्रिया किंवा खकामिनी असं पण म्हणतात. तर ही घार आहे, हिला ब्राह्मणी काईट असं नाव आहे. ही पण सफाईकार आहे, ही समुद्र किनाऱ्यावरती आढळते. आणि आता बघा ग्रासलँड, गवत. तुम्ही मला सांगा गेल्या 50 वर्षामध्ये आम्ही गवत लावतो असं कधी ऐकलंय का तुम्ही कोणाकडनं? आम्ही या वर्षी फक्त गवत लावणार आहोत.
आम्ही गवताची लागवड करणार आहोत असं कोणाकडनं तरी ऐकलंय का गेल्या 50 वर्षामध्ये? नाही. कारण आपण पक्ष्यांचा विचार करत नाही. पक्ष्यांना अजिबात फक्त झाडं नको असतात. ग्रासलँड, गवत, छोटी झुडपं, शुष्क रानं हे देखील पक्ष्यांची एक गरज आहे. ही पण त्यांची बायोलॉजिकल नीड आहे. त्यामुळे गवताळ प्रदेशामध्ये गवतच लावलं पाहिजे ना. गवताळ प्रदेशात झाडं लावून कसं चालेल? त्यामुळे हा पक्षी वाचवायचा असेल तर आपल्याला गवत सांभाळलं पाहिजे. आता आपण बघूयात की पक्ष्यांचा कशा कशाशी संबंध आहे बघा. हे चित्र नीट बघा. या चित्राच्या मध्यभागी हळद्या नावाचा एक सुंदर पक्षी आहे आणि त्या हळद्यापासून वेगवेगळे बाण दाखवलेले आहेत. एक बाण उंदराकडे गेलाय, एक बाण एका बिटलकडे गेलाय, ढाल कीटकाकडे, एक बाण एका कोळ्याकडे गेलाय, एक बाण एका गरुडाकडे गेलाय, माणसाकडे, एका जंगली मांजराकडे गेलाय, एका सापाकडे गेलाय, झाडाकडे गेलाय, स्नेलकडे गेलाय, गोगलगाईकडे गेलेला आहे. त्यामुळे असं मानू नका, असा विचार करू नका की पक्ष्यांचं डिपार्टमेंट आहे एक वेगळं, असं नाहीये. हे सगळं एकत्र आहे आणि पक्षी हा फार महत्वाचा इंडिकेटर आहे. तो सूचक आहे. तो काय सूचित करतो की जंगलाची हेल्थ कशी आहे तो सूचित करतो, पाण्याची अवस्था कशी आहे हे तो सूचित करतो, माळरानं ठाकठीक आहेत ना हे तो सूचित करतो, पाणी प्रदूषित झालं आहे की नाही हे तो सूचित करतो, उंदरांची संख्या चांगली आहे का हे तो सूचित करतो. त्यामुळे पक्षी हे इंडिकेटर्स आहेत, पक्षी हे सूचक आहेत, ते काहीतरी सांगत असतात. आणि या चित्रामध्ये अनेक असे घटक असतील की ज्यांचा पक्ष्यांशी संबंध आहे, परंतु त्यांचा इथे उल्लेख केलेला नाहीये. हे सिम्बॉलिक आहे, हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, हे प्रातिनिधिक चित्र आहे. माणसाचा आणि पक्ष्यांचा देखील संबंध येतो. त्यामुळे आपल्याला असं मानायला पाहिजे की पक्षी हे प्रचंड मोठ्या निसर्गाच्या जाळ्यातलं किंवा निसर्गाच्या साखळीतला एक फार महत्वाचा दुवा आहे. अनेक प्रकारची घरटी आपण बघतो. काही पक्षी त्यांची घरटी तयार करताना लाळ वापरतात. हा जो पक्षी आहे त्याचं नाव आहे पाकोळी किंवा तारवाली. हा पक्षी लाळ वापरून त्याचं घरटं तयार करतो आणि तो काय करतो, छोटे छोटे गोळे चिखलाचे आणतो आणि त्याच्यामध्ये लाळ मिसळतो आणि मग नंतर एका गोळ्यावरती दुसरा गोळा, दुसऱ्या गोळ्यावरती तिसरा गोळा, असं करत 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 आपण जसं विटेवरती वीट रचतो, चिऱ्यावरती चिरा लावतो आणि घर बांधतो, तसं पक्षी चक्क आपली घरटी बांधतात. किती इंटरेस्टिंग आहे बघा. त्या पक्षाचं नाव आहे तारवाली आणि डावीकडे जो दिसतोय तो नर आहे आणि उजवीकडे दिसते ती मादी आहे. तुम्ही म्हणाले तुम्ही कसं ओळखलं? तर आम्ही गमतीने म्हणतो उडाला तर नर आणि उडाली तर मादी. इथे मात्र या पक्षाच्या शेपटीतून दोन लांब लचक तारा गेलेल्या आहेत, त्याच्यावरून ओळखता येतं की हा नर आहे. पक्ष्यांची घरटी कितीतरी प्रकारची असतात. हे बघा सुगरणीचं घरटं किती सुंदर आहे आणि याच्यामध्ये मादी बसलेली आहे आणि ही मादी या पक्ष्यांनी एवढ्या आकाराचं घरटं बांधलं की तिथे येते. तोपर्यंत ती मादी सहसा त्या पिक्चर मध्ये दिसत नाही कधी. ती देखील नंतर घरटं विणते काही प्रमाणामध्ये, पण मुख्यत्वे करून वास्तुरचनाकार कोण असतो? हा सुगरण पक्षी आणि तो नर असतो आणि तो नर इतकं सुंदर घरटं विणतो की तो कसा विणतो हे मात्र अजूनपर्यंत आपल्याला कळलेलं नाहीये. ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे, गुंतागुंतीचं आहे. तो गाठी कशा मारतो, कोणता धागा कोणत्या धाग्यामध्ये गुंफतो आणि मग अशा प्रकारचं घरटं विणतो हे माहिती नाहीये. घरटं अशा अवस्थेमध्ये जेव्हा येतं त्यावेळेला तिथे मादी येते आणि ती घरटं तपासते, ती घरटं इन्स्पेक्ट करते, घरट्याच्या आतमध्ये जाते, या मधल्या दांडीवरती बसते, घरट्याचे धागे जोखून बघते, तपासून बघते, ओढून बघते, सगळं ठाकठीक आहे ना, घरट्याचं इंटिरियर बघते आतल्या बाजूनी आणि मग मादीला जर का घरटं पसंत पडलं तरच घरटं पूर्ण केलं जातं, तरच नंतर घरटं या नराकडनं पूर्ण केलं जातं. मादीनी घरटं नापसंत केलं तर ते घरटं अर्धवट सोडलं जातं. पंढरीनाथ महाराज की जय. अशी ही सुगरण. तर या सुगरणीवरती माडगुळकरांनी इतकं सुंदर लिहिलंय. सुगरण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा, मासोळी सम बिनपायाचे बेडकीचे लेकरू, झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू, बघू बंगला त्या मुंग्यांचा, सूर ऐकूया या भुंग्याचा, फुला फुलाचे रंग दाखवित उडते फुलपाखरू, बिन भिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. धनेश नावाचा एक पक्षी आहे. तो काय करतो, काही औषधी वनस्पती त्याच्या घरट्यामध्ये आणून टाकतो आणि त्याच्यामुळे आतमध्ये घरट्याच्या पोखरीमध्ये, घरट्याच्या ढोलीमध्ये बॅक्टेरियांची वाढ होत नाही, ते रिपेल होतात बॅक्टेरियाज.
इथपर्यंत पक्ष्यांची मजल गेलेली आहे. शिंपी नावाचा पक्षी, तो 2 पानं एकत्र करतो आणि ती विणतो, चक्क टाके घालतो असे त्या पानांना. हे बघा, टिटवीचं घरट जमिनीवरती आहे, 3 अंडी दिसतात आणि एका घरट्यातून पिल्लू बाहेर आलेलं आहे आणि उजवीकडे ते पिल्लू दाखवलेलं आहे. ही अंडी जमिनीवरती घातली जातात, ऑन द ग्राउंड जमिनीवरती घातली जातात. त्यामुळे अंडी पटकन दिसून येत नाहीत आपल्याला. आणि अंड कोण फोडतं, तर बऱ्याच जणांना असं वाटतं की आई अंड फोडते, म्हणजे मादी अंड फोडते. असं नाहीये, पिल्लू स्वतःच अंड फोडतो. पिल्लाची वाढ झाली पूर्ण की हळूहळू ते पिल्लू अंड्याच्या आतल्या बाजूला हालचाल करायला लागतं आणि त्याच्या चोचीवरती एक बारकासा दात असतो, त्याला अंडदंत असं म्हणतात. इंग्लिशमध्ये म्हणतात एग टूथ. त्या अंडदंताचा उपयोग करून तो असा टॅप करत राहतो, टक 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 टक, हळूहळू हळू त्या कवचाला टॅप करत राहतो आणि कुठेतरी बारीक त्याला फट पडते त्या घरट्याला, आपल्या अंड्याला, आणि मग हळूहळू ते अंड फुटतं, अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. पिल्लू बाहेर आल्यानंतर त्याच्या चोचीवरती असलेलं जे कॅल्शियम प्रोजेक्शन आहे, अंडदंत जो आहे तो नंतर गळून पडतो, कारण त्याचा रोल संपलेला असतो, तेवढ्या पुरताच त्याचा रोल असतो. हे पिल्लू जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्या अंगावरती पिसं असतात. बघा, 3 अवस्था विकासाच्या ओलांडलेल्या आहेत. त्याच्या अंगावरती पिसं असतात, त्याला दिसत असतं आणि त्याचे आई बाबा त्याला भरवत नाहीत. आणि चिमणीचं एक्झॅक्टली उलट आहे. चिमणीच्या पिल्लाला दिसत नाही, डोळे मिटलेले असतात, अंगावरती पिसं नसतात आणि आई बाबांना, पालकांना चिमणीच्या पिल्लाला भरवावं लागतं. इतकी 2 टोकं आहेत या पक्ष्यांच्या मध्ये. झाडावरची घरटी आहेत, कप शेप्ड असतात. का? तर अंडी खाली पडू नयेत म्हणून, नाही का? अंडी खाली पडू नयेत म्हणून ती वाटीसारखी आहेत घरटी. त्या घरट्यामध्ये बसता यावं म्हणून देखील ती वाटीसारखी असतात. आणि म्हणून अंडी घालण्यापूर्वी घरट पूर्ण झालंय हे पक्षी तपासून बघतो. तो स्वतः घरट्यात बसून बघतो, घरट्यात गोलाकार फिरून बघतो, घरट्यातल्या सगळ्या साहित्याची जमवाजमव करतो आणि आतल्या बाजूला तो मऊ बिछाना तयार करतो. काही पक्षी त्यांच्या घरट्याला आतल्या बाजूनी मऊ बिछाना तयार करतात. काही पक्षी झाडांच्या डोल्यांमध्ये घरट करतात. उदाहरणार्थ धनेश किंवा हा तांबट नावाचा पक्षी, घुबडाच्या काही जाती, पोपटाच्या काही जाती, हे जे पक्षी आहेत ते झाडांच्या डोल्यांमध्ये घरटी करतात. काही पक्षी स्वतःची घरटी बांधत नाहीत. आता हा जो कुकू नावाचा पक्षी आहे तो दुसऱ्या पक्षाच्या घरट्यात आपलं अंड घालतो आणि दुसऱ्या पक्षावरती आपल्या पिल्लाच्या संगोपनाची जबाबदारी टाकतो. या चित्रामध्ये एक वॉर्बलर नावाचा पक्षी, वटवट्या, तो त्याच्यापेक्षा आकाराने कितीतरी पट मोठ्या असलेल्या एका कुकूला भरवतोय. आणि या कोकिळेचे पिल्लू कसं असतं बघा, कोकिळेचा इन्क्युबेशन पिरियड कमी असतो. कोकिळेचं अंड हे या वॉर्बलर पक्षाच्या अंड्यातून बाहेर येणाऱ्या पिल्लाच्या आधी फुटतं आणि आधी बाहेर येतं. त्यामुळे इन्क्युबेशन पिरियड शॉर्ट आहे आणि त्यामुळे कोकिळेचं पिल्लू आधी जन्माला आलं की ते पहिल्यांदा काय करतं, तर या वटवट्या नावाच्या पक्षांनी घरट्यामध्ये घातलेलं अंड त्याच्या पाठीवरून खाली टाकून देतं आणि त्याच्यानंतर त्याला सगळं खाद्य त्याला एकट्याला मिळतं ना, या तात्याला मिळतं ना सगळं खाद्य, बाकीच्यांना कोणाला काही मिळत नाही, कारण घरट्यात भागीदारच नाहीयेत. भागीदार नष्ट करायचा ही त्याच्या मागची संकल्पना आहे. कावळा आणि कोकिळा हे पण नातं असंच आहे. पावशा आणि सातभाई हे पण नातं असंच आहे. चातक पक्षी आणि सातभाई हे पण नातं असंच आहे. युरेशियन कुकू आणि मिनीवेट्स हे पण नातं असंच आहे. पक्ष्यांचं स्थलांतर हा खूप मोठा विषय आहे मित्रांनो. अगदी थोडक्यात बघूया. एक पक्षी हिमालयातून निघाला आणि पुण्याला आला तर त्याला आम्ही स्थलांतर नाही म्हणत, त्याला स्थानांतर म्हणतो. हा, पण तोच पक्षी परत हिमालयात गेला तर ते स्थलांतर होतं. म्हणजे पॉइंट ए टू पॉइंट बी आणि बॅक टू पॉइंट ए म्हणजे स्थलांतर. वर्षानुवर्ष पक्षी स्थलांतर करतायत आणि हे जे स्थलांतर आहे ते अनेक कारणांमुळे घडतं. त्यापैकी काही महत्वाची कारणं अशी असतात. वातावरणातला बदल हे खूप महत्वाचं कारण आहे. आपण हिमालयाचं उदाहरण घेऊयात. आत्ता या क्षणाला हिमालयामध्ये किती थंडी असेल तुम्ही कल्पना करा. या थंडीमुळे हिमालयातले पक्षी हे आपल्या देशामध्ये स्थलांतरित होतात. म्हणजे पेनिन्सुलर इंडियामध्ये, भारताच्या द्वीपकल्पामध्ये पक्षी येतात आणि ते आपल्याकडे राहतात आणि आपल्याकडची परिस्थिती त्यांना अनुकूल असते, आपल्याकडची थंडी त्यांना मानवते. हिमालयामध्ये यावेळेला बर्फ पडत असतं, व्हिजिबिलिटी किंवा दृश्यमानता खूप कमी झालेली असते, त्यांना भक्ष्य शोधणं खूप अवघड जातं, वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर
बर्फाखाली त्यांचं भक्ष्य, त्यांचं अन्न झाकलं जातं. या कारणांमुळे हिमालयातले पक्षी आपल्याकडे स्थलांतर करून येतात. आणि मग जेव्हा हिमालयामध्ये वसंत येतो आणि हिमालयामध्ये जेव्हा बर्फ वितळायला लागतं त्यावेळेला हिमालयामध्ये हे पक्षी परत जातात. म्हणजे वसंत ऋतूमध्ये त्यांची दक्षिणेकडून उत्तरेकडे हालचाल होते आणि शरद ऋतूमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे हालचाल होते. काही पक्षी स्थानिक स्वरूपाचं स्थलांतर पण करतात. एक पक्षी आहे, त्याचं नाव आहे मलबार व्हिस्लिंग थ्रश. त्याला महाबळेश्वरला पकडलं, त्याच्या पायामध्ये रिंग अडकवली आणि त्याला सोडून दिलं. 3.5 महिन्यांनी हा पक्षी केरळमध्ये सापडला. याचा अर्थ हा पक्षी सतत पाणी उपलब्ध असलेल्या प्रदेशातच दिसतो. पश्चिम घाटामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे अशाच ठिकाणांचा शोध घेत 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 हा पक्षी केरळपर्यंत जातो आणि मग नंतर परत आपल्याकडे येतो. आता मायग्रेटरी बर्ड्स किंवा स्थलांतरी पक्षी आलेले आहेत आपल्याकडे. कितीतरी जातींचे स्थलांतर पक्षी आलेले आहेत. करडा परीट आलेला आहे, ब्लॅक रेडस्टार्ट किंवा थिरथिरा नावाचा पक्षी आलेला आहे. हे सगळे पक्षी आपल्याकडे वर्षभर नाही दिसत. हे फक्त साधारणपणे नोव्हेंबरचा पहिला आठवडा ते मार्चच्या शेवटपर्यंत दिसतात. साधारणपणे एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत हे जे स्थलांतरी पक्षी आहेत त्यानंतर त्यांच्या त्यांच्या देशाला, त्यांच्या त्यांच्या प्रदेशाला उडून गेलेले असतात. ते उडताना इथे चित्रात दिसतं अशा प्रकारचं व्ही फॉर्मेशन करतात उडताना. त्याच्यामुळे हवेचा प्रतिरोध हा कमी होतो. ह्या व्ही फॉर्मेशनचा उपयोग त्यांना हवेचा रोध कमी करण्यासाठी होतो आणि त्यामुळे कमी ऊर्जा खर्च करून ते जास्तीत जास्त लांब पर्यंत उडतात. ही जी रचना आहे त्याला इंग्लिशमध्ये एशलॉन असं म्हणतात. ही जी रचना आहे त्याला एशलॉन म्हणतात. पक्ष्यांची जी गाईड्स आहेत ती खूप महत्वाची आहेत. मी तुम्हाला एक पुस्तक सुचवतो, बर्ड्स ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेंट. हे पुस्तक फार सुंदर आहे, महत्वाचं आहे. मराठीमध्ये देखील खूप छान छान पुस्तकं आता आलेली आहेत. BNHS नावाच्या संस्थेने डॉक्टर सालीम अलींच्या द बुक ऑफ इंडियन बर्ड्स या इंग्रजी पुस्तकाचं रूपांतर मराठीत केलेलं आहे. आपण या माणसाला वंदन करूयात. डॉक्टर सालीम अली, त्यांचं पूर्ण नाव होतं डॉक्टर सालीम मोइझुद्दीन अब्दुल अली. मला स्वतःला, मी भाग्यवान समजतो की मी यांना स्वतः भेटलो आहे. मी माझं स्वतःचं पहिलं कापशीची डायरी हे पुस्तक यांना भेट दिलेलं आहे आणि ते पुस्तक चाळून झाल्यानंतर त्यांचं आलेलं पत्र देखील माझ्या संग्रहामध्ये आहे. 12 नोव्हेंबर 1896 ते 20 जून 1987 एवढ्या स्पॅन मध्ये ह्या माणसांनी अफलातून काम करून ठेवलेले. भारताच्या पक्षी शास्त्राचा पाया या माणसांनी रचलाय, म्हणून त्यांना बर्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. आणि BNHS बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे ते संस्थापक पण होते. त्यांनी तिथे काम देखील केलं. त्यांची ऑटोबायोग्राफी, त्याचं नाव आहे द फॉल ऑफ अ स्पॅरो, ही जरूर वाचा. आणि पालक जर का हा कार्यक्रम ऐकत असतील तर मी त्यांना आग्रहाने सांगेन की द फॉल ऑफ अ स्पॅरो हे पुस्तक विकत घ्या आणि मुलांना वाचायला द्या, लहान मुलांना वाचायला द्या. त्यांना कळेल की पॅशन म्हणजे काय असते, निष्ठा म्हणजे काय असतं, वेगळं काहीतरी करायचं म्हणजे काय असतं, झपाटले म्हणा कशाला म्हणतात, झोकून कसं द्यायचं, एकाच विषयाला वाहून कसं घ्यायचं, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर या माणसाचं हे चरित्र वाचा. पक्ष्यांबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या गैरसमजुती आहेत. घुबडांबद्दल तर खूपच गैरसमजुती आहेत, त्या आपण दूर केल्या पाहिजेत. घुबड दिसलं तर ते अशुभ मानतात, पूर्णपणे चुकीचं आहे. भारद्वाज दिसला तर गोड काहीतरी खायला मिळतं, चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. गोड खायला मिळत असेल तर हरकत नाहीये. कावळा हा इमॉर्टल आहे, म्हणजे अमर आहे असं म्हटलं जातं, ते पण चुकीचं आहे पूर्णपणे. ह्या मिसकन्सेप्शन्स आहेत, गैरसमजुती आहेत पक्ष्यांबद्दलच्या. आता आपण काही पक्षी बघूयात आणि त्यांचे काही आवाज ऐकूयात. मी आवाज काढतो, पाणी पितो. तुम्हाला मी काही आवाज काढून दाखवतो पक्ष्यांचे. मी जरा पाणी पितो. भारद्वाज नावाचा पक्षी आहे. याला नपिता असं पण एक नाव आहे. तर हे नाव मला नागपूरचे एक अतिशय प्रसिद्ध पक्षी निरीक्षक होते रमेश लाडखेडकर म्हणून, त्यांनी सांगितलं. तर लाडखेडकर काका मला असं म्हणाले की याला नपिता म्हणतात. म्हटलं का बरं? तर न पिता सुद्धा डोळे लाल असतात. भारद्वाज हे त्याचं नाव आहे आणि तो घुमारदार किंवा घुमावदार आवाज करतो. त्याचा आवाज हा असा असतो.
झाडाझुडपात कुडकुड करताना तो एक आवाज काढतो. भारद्वाज. सुभग नावाचा पक्षी आहे. माडगुळकरांनी लिहिलंय, जिकडे जाईल राम नरेश, सुभग सुभग तो दक्षिण देश. सुभग म्हणजे सुंदर. किती सुंदर आहे पक्षी बघा. हा 3 रंगांचा पक्षी आहे आणि इंग्लिश मध्ये म्हणतात कॉमन आयोरा. हा पक्षी बागांमध्ये दिसतो, आपल्या परिसरामध्ये दिसतो, आमराईमध्ये दिसतो. आमराई त्याला विशेष आवडते. आंब्याच्या झाडावरती तो घरटं करतो. अतिशय सुंदर शिळा घालतो आणि याचा जो नर आहे त्याची एक नेहमी ऐकू येणारी शिट्टी म्हणजे ए काय रे असं विचारतो असं वाटतं आपल्याला. आणि कधी कधी व्हेरिएशन, किती व्हेरिएशन आहे आवाजामध्ये बघा. कधी कधी एक सुभग दुसऱ्या सुभगाला प्रतिसाद देतो बघा. पहिला सुभग आवाज काढतो, लांब लचक शिळ घालतो. या पक्षाच्या कंठाला मित्रांनो निसर्गाने मधाचं बोट लावलंय. मधाचं बोट. अप्रतिम गाणं गातो सुभग. तसा हा तांबट, याला मी म्हणतो फळझाडांचा वारकरी. लाल टिळा लावतो आणि वडाच्या झाडावरती दिसतो हमखास. हा तांबट आहे ना, तो आवाज काढताना वेगवेगळ्या दिशांना बघतो आणि मग आवाज काढतो बघा. तो जेव्हा आवाज काढतो, एक माझा एक मित्र आहे, त्याला संगीताचा कान आहे, त्याला संगीत समजतं. तर मी त्याला एकदा आवाज ऐकवला आणि त्याला विचारलं की तुला कसं वाटतो रे या पक्षाचा आवाज. तर त्यांनी फार सुंदर सांगितलं मला. तो म्हणला, या पक्षाच्या आवाजामध्ये दुपारची शांतता घन करण्याचा गुण आहे. शांत वाटतं, आणखीन गर्द शांतता वाटते, गडद शांत वाटतं. बघा आवाज कसा असतो बघा. हा वेगवेगळ्या ठिकाणी बघतो, अशी फक्त चोच करत नाही किंवा मान अशी हलवत नाही. तो वेगवेगळ्या दिशांना बघत बघत एक आवाज काढतो. अतिशय सॉफ्ट असतो आवाज. आणि मग दुसरा तांबट पण त्याला प्रतिसाद देऊ शकतो. एखाद्या तांबटाने आवाज करायला सुरुवात केली की तो कित्येक मिनिटं देखील असा आवाज काढू शकतो. फळझाडांचा वारकरी आहे, फळं खातो, बियांचा प्रसार करतो. पिट्टा नावाचा पक्षी आहे. पद्मपुष्प किंवा पिकांक असं नाव आहे. संस्कृत मध्ये फार सुंदर नाव आहेत काही पक्ष्यांना. तसा हा इंडियन पिट्टा पद्मपुष्प पिकांक हा शिट्टी मारतो. लाईन क्लिअर किंवा बघा आता लाईन क्लिअर असं वाटतं. पिट्टा हा स्थलांतरी पक्षी आहे. हा श्रीलंकेतून आपल्याकडे येतो. भारताचा राष्ट्र पक्षी मोर. महाराष्ट्राचा राज्य पक्षी येलो फुटेड ग्रीन पिजन किंवा हरोळी. इथे चित्रात दिसते ती. किती सुंदर आहे पक्षी बघा. हा देखील झाडांची फळं खातो आणि त्यांच्या बियांचा प्रसार करतो. आवाज फार इंटरेस्टिंग आहे बघा आवाज. हा थोडा प्लेंटिव्ह आहे, म्हणजे काय म्हणायचं त्याला, दुःखदायक असा थोडासा आवाज आहे याचा. हा लाफिंग डव हसल्यासारखा आवाज काढतो बघा आवाज. हा असा. हा ब्लॅकबर्ड. कधी कधी आपल्या दारावरती एक बेल असते बरं का, ती बेल दाबली की एक आवाज येतो. तसा आवाज हा पक्षी काढतो. हा नर आहे. हा अप्रतिम गाणं गातो. हा जो चकचक चकचक आवाज येतो त्या अनेक आवाजांपैकी एक आहे.
आणि याच्या गाण्याची जी ट्यून आहे ना ती आपण ऐकूयात, छोटीशी ट्यून ऐकूयात, एक फ्रेज गाण्याची ऐकूयात. साधारणपणे हा आपल्याकडे मे महिन्याच्या शेवटी शेवटी गाणं गायला सुरुवात करतो. करवंदाला जाळी धरली, करवंदामध्ये करवंदाच्या जाळीला फळं धरली की हा पक्षी गायला सुरुवात करतो. अप्रतिम गाणं गातो बघा. खूप लांब लचक सुरावट असते आणि कधी कधी एकच फ्रेज तो परत परत आळवतो आणि ती फ्रेज म्हणजे या पक्षाच्या घराण्याची सिग्नेचर असते. पक्ष्यांमध्ये पण घराणी आहेत. जशी माणसामध्ये किराणा घराणं आहे, जयपूर घराणं आहे, अमुक घराणं, तसं महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे डोंगरी किल्ले आहेत त्या डोंगरी किल्ल्यांच्या परिसरामध्ये गाणाऱ्या या कस्तुरामध्ये पण घराणी आहेत. सिंहगडचं घराणं, महाबळेश्वरचं घराणं, राजमाचीचं घराणं. क्वेल नावाचा पक्षी आहे. दुर्दैवाने या पक्षाची शिकार होते, त्याला मारलं जातं आणि खाल्लं जातं. तर एखाद्या आदिवासीने एखादा पक्षी मारला आणि खाल्ला तर काही फारसा हरकत नाहीये, पण ऑर्गनाइज शिकार होत असेल पक्ष्यांची तर ती मात्र चुकीची आहे. क्वेल किंवा लावरी हा जो पक्षी आहे तो छोट्या छोट्या थव्यांमध्ये राहतो. त्याला इंग्लिशमध्ये कॉव्हे म्हणतात, COVEY. कॉव्हे म्हणजे या लावरीचा थवा. हा पक्षी एकत्र अन्न शोधत असतात हे पक्षी आणि आपली तंद्री लागलेली असते. आपण कशाच्या तरी विचारात चाललेलो असतो, एखाद्या शेताच्या बांधावरनं, गवताच्या कडेनी, एखाद्या जंगलाच्या कडेनी आपण चाललेलो असतो आणि अचानक भुर्र असा मोठा आवाज येतो आणि सगळे पक्षी उडतात आणि आपल्याला दचकवलेलं सोडून अष्टदिशांना जातात आणि मग नंतर परत एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात आणि एकत्र येतात. तो आवाज मी आता काढून दाखवतो. त्याला आम्ही म्हणतो कॉन्टॅक्ट कॉल, म्हणजे संपर्कासाठी काढलेला आवाज. बघा, आणि मग नंतर ते एकत्र येतात. रेड स्पर्फाउल किंवा सापोत्री असा पक्षी आहे. मराठी नाव आहे सापोत्री आणि इंग्लिशमध्ये म्हणतात रेड स्पर्फाउल. हा पक्षी दचकला की एक विशिष्ट आवाज करतो. पटकन दिसत नाही बरं का, या पक्षाचा फोटो काढणं खूप अवघड आहे. ज्या पक्ष्यांची वर्षानुवर्ष, शेकडो वर्ष शिकार झाली आहे ते पक्षी जास्तीत जास्त सावध होत गेलेले, त्यांच्या पुढच्या पिढ्या उत्तरोत्तर सावध होत गेलेल्या आहेत. हा जो पक्षी आहे रेड स्पर्फाउल साकोत्री, हा घाबरला की एक आवाज करतो बघा, काकारकाक 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 असा आवाज करतो. हा रानकोंबडा आहे, म्हणजे ग्रे जंगल फाऊल. रानकोंबडा बांग देतो, आवाज काढतो आणि जितकी मोठी बांग असेल, जितका तो राजबिंडा दिसत असेल, जितका सुंदर दिसत असेल, जितकी त्याची शेपूट डौलदार असेल आणि जितकी त्याच्या मानेवरची शाल रंगीबेरंगी असेल तितका तो बायोलॉजिकली यशस्वी असतो, जैविकदृष्ट्या यशस्वी असतो. थोडक्यात आपल्या भाषेमध्ये सुंदर दिसणाऱ्या, उंच आवाज काढणाऱ्या, उत्कृष्ट बांग देणाऱ्या रानकोंबड्याला जास्तीत जास्त कोंबड्या मिळतात. पंढरीनाथ महाराज की जय. रानकोंबड्याचा आवाज ऐकूया. रानकोंबडा उंच झाडावरती बसतो आणि आवाज काढतो, आम्ही म्हणतो मराठीमध्ये चिक्कार सभासद किंवा भिक्कार सटासट. आणि मग दुसरा रानकोंबडा त्याला साथ घालतो आणि आपला गावठी रानकोंबडा तुम्हाला माहितीच आहे, त्याला पण गावठी रानकोंबडा नाही म्हणत, आपण त्याला कोंबडा म्हणतो. पण या सगळ्या पाळीव कोंबड्यांचा आदी पुरुष कोण असं जर विचारलं तर रेड जंगल फाऊल किंवा लाल रानकोंबडा, जो आत्ताच्या सगळ्या डोमेस्टिकेटेड कोंबड्या ज्या आहेत किंवा कोंबडे जे आहेत त्यांचा बाप असं त्याला म्हणता येईल. तर नेहमीचा जो कोंबडा आहे, गंमत म्हणून केव्हा तरी त्याचा देखील आवाज काढून बघा. वेगवेगळे आवाज असतात. नेहमीचा जो कोंबडा आहे तो आवाज काढतो मोर. इतका सुंदर पिसारा आहे, आवाज नाही काढतायत, फक्त
केकावली आपण ज्याला म्हणतो, मोराचे आवाज केकावली म्हणतात. मोराला संस्कृत मध्ये अनंत चक्षु असं नाव आहे. का तर त्याच्या पिसाऱ्यामध्ये बघा किती सुंदर छोटे छोटे डोळे येते. आणि त्याच्यामुळे त्याला अनंत चक्षु नाव आहे. भुजंग भूक, भुजंग म्हणजे साप, भूक म्हणजे सापाला खाणारा. मोर हा स्वतंत्रपणे जिवंत साप मारून खाऊ शकतो. आणि म्हणून काही ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही गावांमध्ये मोराला देखील संरक्षण दिलेलं आहे. मोराला धार्मिक महत्व पण आहे आणि पारिस्थितिकीय किंवा इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स पण आहे, म्हणून त्याचं संरक्षण केलेलं आहे. पुढची शेकडो वर्ष हा सुंदर मोर आपल्या हिंदुस्थानामध्ये नाच करणारे, नाचणारे, त्याला काहीही धोका नाहीये. क्वचित काही ठिकाणी मोराची शिकार होते, पण पुण्यापासून जवळ चिंचोली मोराची नावाची जागा आहे, तिथे 400-500 मोर सांभाळलेले आहेत गावातल्या लोकांनी. गावातल्या लोकांनी सांभाळलेले मोर आहेत, हे महत्वाचं आहे. हा, मोराचा आवाज ऐकूया. मोराची जी केका असते ती अशा प्रकारची असते. मोर हा जेव्हा आवाज काढतो ना, त्याच्या विंड पाईपचं पंपिंग करतो, म्हणजे मान खाली वर करतो आणि त्याच्यामुळे तो आवाज आणखीन दूरपर्यंत पोहोचतो. एक प्रकारची कुकू आहे, ही लबाड आहे, ही स्वतःचा घरटं बांधत नाही, दुसऱ्या पक्षाच्या घरट्यात अंड घालते. हिचं नाव आहे कारुण्य कोकिळा किंवा करुणा. इंग्लिश नाव आहे ग्रे बेलिड कुकू. उच्चार कुकू असा आहे, क कू नाही, कुकू असा आवाज आहे, उच्चार आहे. हा माझ्या हाताकडे बघा, तो कसा आवाज काढतो, बोटाकडे बघा. असा आवाज काढतो. हा पावसा, ज्याला आपण कॉमन हा कुकू म्हणतो. शेतकरी म्हणतो पावसा ओरडायला लागला की पेरते व्हा असं म्हणतो. आता आपण शेतीची मशागत करायला सुरुवात करूया, शेतीची नांगरणी सुरू करूया. पावसा ओरडायला लागला, आता पावसाची चाहूल देतोय पावसा, म्हणून त्याला पावसा म्हणतात. पपिहा आहे त्याचं हिंदी नाव आहे. हिंदीमध्ये एक अतिशय सुंदर काव्य आहे बघा. सखीरी म्हणजे एक सखी दुसऱ्या सखीला म्हणते, सखीरी सुन बोले पपिहा उस पार. पलीकडच्या बाजूनी पपिहाचा आवाज येतोय. सखीरी सुन बोले पपिहा उस पार, बोलत ऐसी मीठी बोली रह रह सुनत पुकार. परत परत तोच आवाज काढतोय. तो थकत कसा नाही, दमत कसा नाही, त्याच्यात ही एनर्जी कुठून येते. किती वेळ पावसा ये पीर पिहू. हिंदीमध्ये म्हणतात पीर पिहू, बंगालीमध्ये म्हणतात बहु कथा कोय. म्हणजे नवरा बायकोला म्हणतो फार बडबडतीयस. बहु कथा कोय, याचा आवाज ऐकूया. त्याच्यासाठी मी बोटांचा वापर करणार आहे. आपली करंगळी आणि पहिलं बोट हे एकत्र जोडायचं आणि त्याच्यावरती अंगठा दाबायचा. तुम्ही पण बघा, तुम्हालाही जमेल. शिट्टी मारणं काही अवघड नाहीये, पण पक्षाचा आवाज काढणं अवघड आहे. ते बघा कसं. हे झालं की मग जीभ एकदाच वळवायची आणि रायझिंग इन क्रेसेंडो असं म्हणतात. अत्यंत खडा आवाज असतो, खणखणीत आवाज असतो, लांब पर्यंत जातो. आणि पौर्णिमेचा चंद्र जेव्हा आकाशामध्ये उगवतो तेव्हा या पावसाला आणखीन चेव येतो आणि चांदण्या रात्री त्याचं हा पावसाचा आवाज आणखीन बहरतो. हा पावसा लबाडे म्हणजे पावशी लबाडे मादी, ती सातबाईच्या घरट्यात आपलं अंड घालते. हा पक्षी नुकताच पुण्यातल्या भांडारकर रोडवरच्या पॅपिलॉन्स मेन्स ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आला होता. ह्याचा क्रेस्ट बघा, ह्याचे स्पाइक्स बघा. या पक्षाला आम्ही म्हणतो पक्ष्यांमधला जॉनी लिव्हर, कारण हा इतर पक्ष्यांच्या आवाजांच्या नकला करतो, इतर प्राण्यांच्या आवाजांच्या नकला करतो आणि अशा नकला तो सादर करतो आणि त्या सादरीकरणामध्ये स्वतःचा पण आवाज काढतो. तर एकदा मी या पक्षांनी वानराचा आवाज काढलेला ऐकलं होतं.
वानराच्या आवाजाची नक्कल हा करतो. वानर जेव्हा बिबट्या दिसतो तेव्हा कसं ओरडतं असं. तर हा आवाज काढत होता. हा त्याची नक्कल करत होता. हा उत्कृष्ट नकलाकार आहे पक्षी आणि बिंदास आहे एकदम. मोठा शिकारी पक्षी आला की बेधडक जाऊन भिडतो त्याला आणि मग त्याला लांब हाकलून देतो आणि तो जिथून परत येतो ती साधारणपणे याच्या स्वतःच्या राज्याची सीमा समजली जाते. ही छोटी छोटी राज्य प्रस्थापित करतात पक्षी. कोतवाल हा त्यातला एकच पक्षी. आपल्याकडे अनेक जातींचे कोतवाल आहेत. हा ग्रेटर रॅकेट टेल्ड ड्रॉंगो असं नाव आहे याचं आणि मराठीमध्ये याला भृंगराज असं पण नाव आहे, भिंगराज असं पण म्हणतात आणि पल्लव पुच्छ कोतवाल असं पण नाव आहे. हा एक पक्षी आहे पफ थ्रोटेड बॅबलर. दिसायला अगदी साधा आहे पण अप्रतिम गाणं गातो, अप्रतिम आवाज काढतो. गाणं म्हणण्यापेक्षा आवाज काढतो आणि हा आवाज जेव्हा काढतो तेव्हा तो पटकन दिसून येत नाही पण त्याच्या आवाजावरनं कळतं की तो पक्षी तिथे आहे. दाट जंगलामध्ये दिसतो, डेसिडियस फॉरेस्ट मध्ये दिसतो, कधी कधी आपल्या जवळ येतो खूप हा पक्षी. तर अबलोली नावाची जागा आहे तिथे आमच्या अगदी पायात पक्षी आलेला होता, 2 फुटांवरती पण नव्हता, त्याच्यापेक्षा अलीकडे आलेला होता. हा पक्षी अप्रतिम शिट्टी मारतो बघा. तो एक तुम्ही कल्पना करा की तुम्ही सगळेजण आता भीमाशंकरच्या जंगलामध्ये आहात आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, नुकताच पाऊस सुरू झालेला आहे, व्हिजिबिलिटी खूप कमी आहे आणि जंगलातून तुम्हाला एक आवाज ऐकू येतोय. माझा एक मित्र आहे सचिन कारेकर, त्याला मी विचारला हा पक्षी काय म्हणतो रे, तर तो म्हणतो सुखी ठेव, सुखी ठेव. बघा असा हा पक्षी म्हणतो आणि त्याचा बाकीची त्याची जी शीळ आहे ती खूप लांब लचक असते. उदाहरणार्थ हा ब्राऊन चिक फॉल्वेट आहे. हा जो आवाज काढतो तो रिपीट केला जातो परत परत. आणि एखाद्या नळीतून आल्यासारखा वाटतो आवाज, कुठेही खर नसते आवाजामध्ये. शिट्टी बघा. जणू काही म्हणतो चाय पियो, चाय चाय पियो. फार सुंदर आवाज. नाचरा नावाचा पक्षी आहे, तो आंघोळ करतोय, शिट्टी लांब लचक असते. नाचऱ्याचं घरटं, त्याच्यात एक छान पिल्लू आहे. घरट्याला बाहेरच्या बाजूने कोळ्याच्या जाळ्यांचा गिलावा केलेला आहे. हे घरटं आपल्या परिसरात देखील आपल्याला बघायला मिळू शकतो. हा सह्याद्रीतला हरिप्रसाद चौरसिया, मलबार विस्लिंग थ्रश. काय सुंदर फोटो आहे. हाच स्थलांतर करतो, मी तुम्हाला जे सांगितलं, महाबळेश्वरला पकडला आणि केरळमध्ये सापडला. शीळकरी कस्तूर असं नाव आहे. अप्रतिम आवाज. मी प्रयत्न करतो बघा. हळू 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 असं हळवत राहतो, झोके घेतल्यासारखं, आंदोलन घेतल्यासारखे. नीलपंख, किती सुंदर फोटो आहे. क्लेमेंट फ्रान्सिस यांनी काढलेला आहे. हा जो पक्षी आहे हा दर्शन याचं शुभ मानतात. तर नीलपंखी असं नाव आहे. इंडियन रोलर. हा काही चांगला आवाज काढत नाही, कर्कश आवाज काढतो असा. हा खाटीक नावाचा पक्षी आहे. याची कारागिरी बघायची का, याची करणी बघायची का. हा पक्षी काय करतो बघा, पुढचा बघा. यांनी एक बेडूक मारला आणि काटेरी झाडामध्ये कोचून ठेवलाय. अशा पद्धतीने तो काटेरी झाडामध्ये बेडूक, पक्षी, सरपटणारे प्राणी, किडे, फुलपाखर, पतंग मारतो आणि काटेरी झाडामध्ये खोचून ठेवतो. जादा अन्नाचा साठा करतो, नंतर स्वतःच खातो. तर असं हे पुण्यातलं कात्रजच्या जवळचं अहिल्यादेवी मटन शॉप आहे, तिथे हा बेडूक लटकवला आहे.
क्रेस्टेड सर्पंट इगल, पन्नग आगर संस्कृत नाव आहे. पन्नग म्हणजे साप आणि अद म्हणजे खाणं. या पक्ष्याची आरोळी बघा. हा साप खाणारा पक्षी आहे. हा साप स्वतः मारून खातो. मेलेले साप खात नाही, जिवंत साप मारून खातो आणि विषारी साप पण मारून खातो. त्यामुळे हा नाग मारतो. मण्यात त्याला मिळत नाही, कारण मरण्यात रात्री बाहेर पडते. नाग मारतो, कधी कधी रसेल्स वायपर किंवा घोणस नावाचा साप मारतो, धामण मारतो. आवाज आरोळी सारखा असतो बघा. सर्प गरुड, तुरेवाला सर्प गरुड. हा एक हॉक इगल आहे. त्यांनी वानर मारलंय. नीट बघा फोटो. त्यांनी स्वतः वानर मारलं. कसं मारलं? त्यांनी पंजामध्ये उचललं, त्याला उंच घेऊन गेला आणि धपकन खाली सोडून दिलं आणि त्या इम्पॅक्टमुळे, त्या हादऱ्यामुळे ते वानर मेलं आणि नंतर तो ते खायला उतरला तिथे. याची आरोळी चढत्या सुरांमधली असते. म्हणजे बघा, अशा प्रकारची हळूहळू वर जाणारी आरोळी असते. हा नाईट जार, रात्री बाहेर पडणारा पक्षी आहे. हा इंडियन नाईट जार आहे. हा चक चक चक्र असा एक आवाज करतो. म्हणजे असा आवाज काढतो. वेगवेगळ्या घुबडांच्या जाती. मी 1972 साली पुण्यामध्ये राहायला आलो. 1972 सालचं पुणे कसं असेल? सेंट क्रिस्पिन्सन नावाचं चर्च आहे नळस्टॉपला, अजूनही आहे. त्या चर्चच्या तिथून आवाज यायचा आणि आम्ही इतके घाबरायचो. आम्ही खूप लहान होतो त्यावेळेला. आणि हा आवाज ऐकला की आम्ही धावत पळत सुटायचो आणि आम्हाला वाटायचं की कोणतरी बोलवत आहे आपल्याला, पण घुबड असायचं त्यावेळेला. हे नंतर कळलं. हे जे गव्हाणी घुबड आहे ते आवाज काढतो. आपल्याला वाटतं कोणतरी बोलत आहे आपल्याला. इंडियन स्कॉप साऊंड बघा. 3 आवाज आहेत, 3 नोट्स आहेत आवाज. पहिला आवाज आहे वक, म्हणा. वक चक ड्र, 3 आवाज आहेत. वक चक ड्र. बघा, कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेवटचा मी कसा काढतो. तर शिट्टी मारताना जीभ व्हायब्रेट करायची. बघा प्रयत्न करून. शिट्टी मारता मारता जीभ व्हायब्रेट करायची की ड्र असा आवाज येतो. आपण जेव्हा जीभ रॅपिडली हलवतो, व्हायब्रेट करतो किंवा हलवतो, त्यावेळेला असं करतो की नाही. तर तसं शिट्टी मारताना जीभ व्हायब्रेट करायची, म्हणजे तो म्युझिकल र ऐकू येतो. म्युझिकल र काढणं महत्वाचं आहे. म्हणजे वक चक ड्र असा उच्चार नाही करता येणार याचा. तर तो करतो थँक्यू मित्रांनो. ही आपली शेवटची स्लाइड आहे. हॅपी बर्डिंग, मजा करा आणि पक्षी निरीक्षणाचा आनंद घ्या. आता आपण सगळे मिळून एक शपथ म्हणूया, ज्याला आपण पक्षी निरीक्षकाचं चार्टर म्हणूयात. अशी शपथ आपण पहिल्यांदाच तयार केली आहे लोकसत्तेसाठी, खास कार्यक्रमासाठी. ही शपथ आपण सगळेजण घेऊयात आणि मग आपण प्रश्नोत्तरांकडे वळूयात. खास लोकसत्ताच्या वाचकांच्यासाठी ही पक्षी निरीक्षकाची शपथ आहे. जागतिक दर्जाचे पक्षी शास्त्रज्ञ कैलासवासी डॉक्टर सालीम अली यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून मी शपथ घेतो की, मी शपथ घेते की पक्षी निरीक्षण करत असताना मी कधीही पक्ष्यांना, त्यांच्या घरट्यांना, त्यांच्या अंड्यांना किंवा पिल्लांना इजा होईल किंवा त्यांच्या परिसरात बिघाड निर्माण होईल असं वागणार नाही. पक्षी निरीक्षण करत असताना मी कधीही पक्ष्यांना, त्यांच्या घरट्यांना, अंड्यांना किंवा पिल्लांना इजा होईल किंवा त्यांच्या परिसरामध्ये बिघाड निर्माण होईल असं वागणार नाही. मी कधीही पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवणार नाही. कोणत्याही पक्षाची खरेदी किंवा विक्री करणार नाही. पक्ष्यांना खायला घालणार नाही. पक्ष्यांना अजिबात खायला घालू नका. पक्ष्यांना खायला घालणार नाही.
पक्ष्यांचे फोटो काढताना त्यांच्या कल्याणाचा प्रथम विचार करीन, त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने फोटो काढीन. पक्ष्यांच्या निरीक्षणांची नोंद नियमितपणे करीन. या नोंदी शास्त्रीय तत्वावर आधारित आहेत याची काळजी घेईन. वेगवेगळे सण साजरे करत असताना त्यांचा पक्ष्यांवर वाईट परिणाम होणार नाही याची दक्षता घेईन. फटाके उडवणार नाही. शक्य असेल तेव्हा पक्षी निरीक्षणासाठी चालत किंवा सार्वजनिक वाहनाने जाईन. मकरंद असणारी फुलं देवपूजेसाठी वापरणार नाही. मकरंद असणारी फुलं, जास्वंदीचं फुल देवपूजेसाठी वापरणार नाही, ती पक्ष्यांसाठी राखून ठेवूयात आपण. लहान मुलांमध्ये पक्ष्यांची आवड निर्माण व्हावी म्हणून मी विशेष प्रयत्न करीन. पक्षी निरीक्षणाचा आनंद घेईन आणि तो इतरांनाही देईन. पक्षी निरीक्षणाचा आनंद घेईन आणि तो इतरांनाही देईन. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि इतकी छान ही सगळी माहिती सांगितली. पक्षी जाय दिगंतरा असं आपण ऐकतोच, पण तुमच्या या सगळ्या प्रेझेंटेशन मधून म्हणजे थोडस त्यांच्या काव्याला आपलं ठिगळ जोडते. पक्षी गाय दिगंतरा असं सुद्धा म्हणता येईल. इतके अक्षरशः आभाळा इतके आवाज काढतात. म्हणजे आभाळभर ही आपली एक संकल्पना असते खूप जास्त एखादी गोष्ट असली की. तर खरंच तुम्ही ज्या ज्या सगळ्या पक्ष्यांचे आवाज आम्हाला आज ऐकवले, त्यांची जी माहिती सांगितली, तर ती खरोखरच आभाळभर मोठी होती. थोडेसे प्रश्न आलेले आहेत आणि झालंय असं की आपल्याकडे आता थोडा वेळ तितकासा नाहीये, पण तरीही जे काही लोकांच्या मनातले नेहमीचे प्रश्न आहेत ते आपण घेऊया. त्यातला पहिला प्रश्न असा असतो की हे इतके आवाज आपण ऐकले, प्रत्येक पक्षी कुठला आवाज काढतो ते आपण ऐकलं, आणि अनेकदा जुन्या गोष्टींमध्ये आपण ऐकतो की अमुक अमुक त्या राजकुमाराला किंवा अमुक अमुक त्या राजकन्येला पक्ष्यांची भाषा अवगत होती, आणि मग ती सगळी गोष्ट तयार होत असते. तर खरंच पक्ष्यांना एक दुसऱ्याची भाषा समजते का? म्हणजे कावळ्याला चिमणीची भाषा कळते का? किंवा कारण की आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये लहान मुलांच्या हे सगळे पक्षी एकमेकांची छान गप्पा मारत असतात. तर तुम्ही ज्या सगळ्या आवाज काढून दाखवले, ज्या शीळ वगैरे घातल्यात, तर दुसऱ्या पक्ष्यांना हे आवाज कळतात का आणि त्यांचा प्रतिसाद कसा असतो? एखाद्या पक्षाने जर आवाज काढला तर तो आवाज कसा आहे याच्यावरती तो दुसऱ्या पक्षाला समजतं की नाही हे अवलंबून असतं. एक उदाहरण देतो. एक साळुंकीचं घरटं आहे आणि ते घरटं एका घराच्या छिद्रामध्ये केलेलं आहे. हा, तर तिथे जर काय कधी धामण वरती चढतीये, तिथे खाली एखादा मुंगूस आलंय किंवा तिथे एखादा साप आलाय, तर ती मैना जी आहे ना ती ओरडते. हा, मग अशा वेळेला ती आवाज काढते, काय हा, म्हणजे रागे भरल्यासारखा आवाज आहे. हा आवाज ऐकला की बाकीच्या पक्ष्यांना समजतं इथे काहीतरी आहे. याच्या पलीकडे दोन साळुंक्या जेव्हा एकमेकांशी बोलतात तेव्हा बुलबुलाला ती भाषा समजते का? तर नाही, तसं नाही होत. त्यामुळे काय काय समजतं बघूयात पक्ष्यांना आपण. पक्ष्यांना कळतं धोक्याची सूचना कुठे आहे, कोण देत आहे. नंतर फ्लाइंग इंटेन्शन कॉल, म्हणजे एका पक्षाला उडायचंय आणि ते दुसऱ्या पक्षाला कळू शकतं. त्याच्यानंतर मॉबिंग, चला 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 एकत्र या, प्रॉब्लेम आहे, एकत्र या, प्रॉब्लेम आहे, हे पक्ष्यांना कळू शकतं. किंवा फूड बेगिंग कॉल, म्हणजे पक्षाच्या पिल्लाला भूक लागली की ते एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतो, तो त्या पेरेंट्सना कळतो त्याच्या. किंवा कधी कधी तो आवाज जर का मोठ्यांदा काढलेला असेल तर तो शिकरा नावाच्या ससाण्याला पण कळतो. पक्ष्यांचा कोलाहल जर का असेल तर तो शिकऱ्याला कळतो, मग तिथे असेल तर तो त्यांची शिकार करण्यासाठी तिथे येतो. आपल्याला माणूस म्हणून जी भाषा समजते ना ती थोडीशी गुंतागुंतीची आहे, नाही का? आपली भाषा काही सहज सोपी नाहीये ना. त्याच्यामध्ये कितीतरी आकार आहेत, प्रकार आहेत, व्यंजन आहेत, सूर आहेत, आलाप आहेत, खालचा सूर आहे, वरचा सूर आहे, मधला सूर आहे, ती कॉम्प्लेक्स आहे खूप. तर पक्ष्यांचा आवाज, पक्ष्यांची जी भाषा आहे ती त्यामध्ये सरळ सोपी साधी अशी भाषा आहे. त्याच्यावरनं ते एकमेकांना ओळखू शकतात आणि त्याच्यावरून ते कळू शकतं त्यांना की इथे काय प्रकारचा धोका आहे किंवा काय आहे. एक सातभाई जे सांगतो ते दुसऱ्या सातभाईला कळू शकतं. आपल्याला जर का फोन आला एखाद्या व्यक्तीचा तर आपण म्हणतो अरे हा काय म्हणतोस तू, हो की नाही? कारण आपल्याला त्याचा आवाज ओळखता येतो आणि असे कितीतरी आवाज आपल्या मेंदूमध्ये रजिस्टर झालेले असतात, हो की नाही? तर तसं
त्या पक्ष्यांचा इंडिव्हिज्युअल आवाज जो असतो तो एकमेकांना कळत असतो. उदाहरणार्थ एक सातभाई म्हणतो, हे दुसऱ्या सातभाईला कळतं. आता तोच सातभाई जर का असं करून जर का ओरडला तर त्या दुसऱ्या सातभाईला वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे इथे, हो की नाही? त्यामुळे इंटरनल फ्लॉक मध्ये त्या थव्यांमध्ये ते शब्द एकमेकांना, ती भाषा, ते सूर ते एकमेकांना समजू शकतात. त्या अर्थाने ही पक्ष्यांची भाषा त्या पक्ष्यांना, आसपासच्या पक्ष्यांना देखील कळू शकते. कारण संरक्षणासाठी ही भाषा अवगत करणं हे फार महत्वाचं असतं. ती बायोलॉजिकल नीड आहे. कम्युनिकेशन ही बायोलॉजिकल नीड आहे, ती जैविक गरज आहे. संवाद आणि संपर्क ही जैविक गरज आहे. पक्षी जगूच शकणार नाहीत. नाहीतर एखाद्या पक्षाने गाणं नाही गायलं तर ते गाणं दुसऱ्या पक्षापर्यंत पोहोचणारच नाही आणि दुसरा पक्षी त्याला पटणारच नाही आपल्या भाषेमध्ये, आणि मग पुढे त्यांचं लग्न होणार नाही आणि अर्थातच म्हणजे त्यांची घरटं होणार नाही. कधी कधी पक्षी त्यांच्या पिल्लांवरती संस्कार करण्यासाठी पण गाणं गातात. दयाळ पक्षाचं बघितलेलं आहे की घरट्यामध्ये अंडी असताना पण तो गाणं गात होता, घरट्यामध्ये पिल्लं झाल्यानंतर पण तो गाणं गात होता, घरट्याची टेरिटरी एस्टॅब्लिश करण्यापूर्वी पण तो गाणं गात होता. तर आपण असं सर्वसाधारणपणे म्हणतो की एकदा अंडी घातली आणि पिल्लं जन्माला आली की त्या गाण्याचा अर्थ नाहीसा होतो. तसं नाहीये. पक्षी त्यांच्या पिल्लांवरती संस्कार करण्यासाठी देखील गाणी गात असतात. त्यामुळे या अर्थाने पक्ष्यांची भाषा ती एकमेकांना कळते, त्यांच्या पक्ष्यांना कळू शकते मर्यादित प्रमाणामध्ये. पक्षी निरीक्षण हा म्हणजे अनेकांना करावंसं वाटत असतं, पण नेमकं काय करायचं त्याच्यासाठी हे माहिती नसतं, किंवा पक्षी संवर्धन करा अशी एक सूचना, ठोकळेवाद सूचना असते. पण संवर्धन म्हणजे नेमकं काय? संरक्षण पक्ष्यांचं करायचं म्हणजे नेमकं काय? म्हणजे छोट्या मुलांना अनेकदा प्रश्न पडतो, ते जेव्हा आवारात खेळत असतात तेव्हा कुठेतरी एखादा पक्षी पिल्लू पडलेलं असतं, तर सगळेजण गोळा होतात आणि त्यांना मदत करायची इच्छा असते, पण माहिती नसतं त्यांना कदाचित की त्या पक्षाला आपण कशी मदत करावी. आणि त्याबरोबर आणखीन म्हणजे गैरसमज जे काय आहेत त्या संदर्भातले, तर ह्या सगळ्याबद्दल थोडंसं सांगा. म्हणजे संवर्धन किंवा संरक्षण करायचं हे ठीक आहे, पण ते नेमकं कसं करायचं? बरोबर आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की पक्ष्यांना आपण खायला घालणं म्हणजे त्यांचं संवर्धन करणं. तसं नाहीये. पक्ष्यांना आपण खायला नाही घातलं तरी पक्षी जिवंत राहतात. कारण मी तुम्हाला सांगितलं 15 कोटी वर्षांपूर्वी पक्षी पृथ्वीवरती आलेले आहेत, हो की नाही? आणि तेव्हा काही माणूस जन्माला आलेला नव्हता. त्यामुळे पक्ष्यांनी स्वतंत्रपणे स्वतःचं अन्न मिळवणं याची कला त्यांना अवगत आहे. त्यामुळे आपण पक्ष्यांना खायला घालणं थांबूया सगळेजण, अशी माझी अगदी नम्र विनंती आहे सगळ्यांना. कारण पुष्कळदा आपण आपल्याला जे आवडतं ते पक्ष्यांना खायला घालतो, आणि कुठलाही पक्षी प्रोसेस्ड फूड खात नाही. प्रक्रिया केलेलं अन्न कुठलाही पक्षी खात नाही. आणि आपण त्याला अगदी पोळी वगैरे देतो, भात देतो, साबुदाण्याची खिचडी देतो, त्याला वेफर्स काय देतो, तळलेले पदार्थ देतो, पूर्णपणे चुकीचं आहे. हे ताबडतोब थांबवलं पाहिजे. कुठल्याही पक्ष्याला खायला घालू नका, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पक्ष्यांना आवडणारी झाडं लावा. मी तुम्हाला 6 झाडांची नावं सांगणार आहे, ती लक्षात ठेवा, ठीक आहे? वड, पिंपळ, उंबर, पळस, पांगारा, काटेसावर. तुम्ही म्हणाल ही झाडं आमच्या घराच्या परिसरात आम्ही लावू शकणार नाही. ठीक आहे, नाही लावू शकणार, कारण जागा नाहीये. वडाला, पिंपळाला प्रचंड जागा लागते. पुण्यात कर्वे रोडला असलेली झाडं सगळी वडाची तोडून टाकली, कारण जागाच कमी पडायला लागली. त्यामुळे वडाचं झाड कुठे लावायचं ठरलं पाहिजे ना आपलं. वडाचं झाड आपल्या घराचं झाड नाही लावायचंय, हे समजलं पाहिजे आता आपल्याला. पण मी 6 नावं सांगितलेली आहेत तुम्हाला, ही झाडं पक्ष्यांना आकर्षित करून घेणारी आहेत, ती झाडं तुम्ही लावू शकता. तुमच्या घराच्या परिसरात एखादा जखमी पक्षी सापडला तर काय कराल? तर त्या पक्षाला तुम्ही जर का जवळपास एखादं पक्ष्यांचा अनाथाश्रम असेल, प्राण्यांचा अनाथाश्रम असेल, तर तिथे नेऊन देऊ शकता. त्या पक्षाला तुम्ही ताब्यात घेऊ शकता. या विषयातले जाणकार जे असतात त्यांचे नंबर्स तुम्ही स्वतःपाशी ठेवा. त्यांना तुम्ही फोन करू शकता. मी तुम्हाला काही मुद्दाम नावं सांगतो, त्यांचे नंबर्स तुम्ही जर का ठेवले, पशुवैद्यकाचा नंबर स्वतः जवळ ठेवावा. कारण अशा वेळेला वेटरनरी सर्जन आपल्याला उपयोगाला येतो. तो पक्ष्यांमधला तज्ञ नसू शकतो किंवा असू शकत नाही, पण त्याला बेसिक प्रथमोपचार काय करायचे त्याला माहिती असतं. त्याच्यानंतर वन विभागाचा नंबर आपल्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर अग्निशामक दलाचा नंबर पाहिजे. तुम्ही बघा, आता काहीच महिन्यांनी संक्रांत येईल, त्यावेळेला लोक पतंग उडवतात. पतंगाच्या चायनीज मांजामध्ये
पक्षी अडकतात, ते जखमी होतात, त्यांना खूप दुखापत होते, ते अडकलेले असतात उंच कुठेतरी. तर अशा वेळेला आपण काहीच करू शकत नाही. म्हणून मग अग्निशामक दलाचा नंबर जवळ ठेवा. ते येतात आणि त्यांच्याकडे ती लांबलचक शिडी असते, त्याला पुढे एक आर्म असतो आणि बास्केट असते. त्या बास्केटमध्ये बसून अग्निशामक दलाचा कर्मचारी पक्षापर्यंत पोहोचू शकतो आणि त्याची सुटका करू शकतो. मानद वन्यजीव रक्षक असतो प्रत्येक राज्याचा, प्रत्येक जिल्ह्याचा, खरं तर राज्याचा नाही जिल्ह्याचा. त्यामुळे त्याला ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन म्हणतात. त्याचा नंबर आपल्याकडे असणं आवश्यक आहे. BWC म्हणजे ब्युटी विदाउट क्रुएल्टी, नंतर पेटा पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट टू अॅनिमल्स, SPCA सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स, WWF म्हणजे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर, BNHS म्हणजे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, PFA म्हणजे पीपल फॉर अॅनिमल्स, पशु पक्ष्यांचा अनाथाश्रम, प्राणी संग्रहालय आणि पक्षी तज्ञ यांचे नंबर हँडी ठेवा. कायम कायम जवळ पाहिजेत यांचे नंबर. आणि मग नंतर आपल्याला जर का बेसिक माहिती असेल की त्याला जखमी झालाय, तो लागलाय त्याला काहीतरी, तर त्याला आयसोलेट करा पहिल्यांदा. त्याच्यासाठी खेळू नका त्याच्या बरोबर सारखं 10 जणांना बोलवायचं ना, हा बघा पक्षी आला पक्षी आला, असं करू नका. तर त्याला शांततेत बसू दे, त्याला एका ठिकाणी ठेवा आणि मग यांच्याशी संपर्क साधून त्याच्या पुढची कार्यवाही ते करतील अशी व्यवस्था करा. आणि एकदा केव्हा तरी करून बघा. मला असं म्हणायचंय की एकदा केव्हा तरी करून बघा. आपण पुष्कळदा काहीतरी घडलं ना की दुसऱ्याकडे बोट दाखवतो. अतिशय चुकीची वृत्ती आहे. अजिबात दुसऱ्याकडे बोट दाखवू नका. स्वतःपासून सुरुवात करा आणि स्वतःला हे समजलंच पाहिजे. पक्ष्यांना कसं हाताळायचंय तुम्हाला समजलंच पाहिजे. आपण भारतात जन्मलेलो आहोत, आपण हिंदुस्थानमध्ये जन्मलेलो आहोत, आपलं पक्ष्यांवरती प्रेम आहे, आपल्यावरती संस्कार झालेले आहेत, आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, त्यांची माहिती आपल्याला असायला पाहिजे आणि त्यांना आपण वाचवलं पाहिजे. तुम्ही जंगलामध्ये जाता तर तिथे वनविश्रामगृह असतात, हो की नाही? तर अशा वेळेला त्या वनविश्रामगृहाच्या बाहेर पण लाईट्स असतात. तर तुम्ही त्यांना सांगू शकता की रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत आमच्या रेस्ट हाऊसच्या बाहेर एकही दिवा नको आम्हाला. लोक कशाला घाबरतात ते मला कळत नाही. अहो पण तुमच्या रेस्ट हाऊसच्या बाहेर काय बिबट्या येऊन बसणार आहे का? वाघ येऊन बसणार आहे तिथे? तिथे पण दिवा पाहिजे, तिथे पण दिवा पाहिजे, इथे पण दिवा पाहिजे. हे काय चाललंय? हे थांबलं पाहिजे आता. तुम्ही म्हणा अंधार कशासाठी पाहिजे? तर घुबडं अंधारातच उंदीर शोधतात की नाही त्यांचा. घुबडाचं अनुकूलन कशासाठी झालेलं आहे? पिच डार्क असताना सुद्धा घुबड उंदीर शोधून काढू शकतो. आणि मी जे तुम्हाला गव्हाणी घुबड चित्र दाखवलं मगाशी, ते एक गव्हाणी घुबड सबंध वर्षामध्ये सुमारे 3 लाख उंदरांचं नियंत्रण करतं. 3 लाख उंदरांचं नियंत्रण करतं एक गव्हाणी घुबड. त्यामुळे घुबडांना खूप महत्व आहे. त्यामुळे हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतर तुमच्या घरामध्ये एखादा पक्षी येतो आणि तो घरटं करतो, असं पण होऊ शकतं काही वेळेला. तर त्याला तुमच्या घरात सुरक्षित वाटतं म्हणून तो घरटं करतो. तर अशा वेळेला आपण त्याला त्याचे व्यवहार हे नेहमीसारखे चालू ठेवता येतील असं बघायला पाहिजे. एखाद्या पक्षाचं पिल्लू सापडलं तर त्या पिल्लाला आपण भरवण्याच्या आधी त्याचं घरटं शोधलं पाहिजे. तर पिल्लू एक घरट्यातून पडलेलं असू शकतं खाली, म्हणून त्याचं घरटं जर का आपण शोधलं तर त्याला पटकन आपण त्या घरट्यामध्ये नेऊन ठेवू शकतो आणि मग नंतर त्याचे आई बाबा त्याला भरवतील. हे इतकं सोपं नाहीये हे मला माहिती आहे, पण मी अनुभवावरनं सांगतो की घरटं जर का शोधलं तर पक्षाच्या पिल्लाला आपल्याला पटकन तिथे सोडता येतं आणि मग त्याचे आई बाबा त्याला भरवायला सुरुवात करतात. आपण त्या पिल्लाला भरवणं हे खूप अवघड असतं. पक्ष्यांची पिल्लं जगवणं हे खूप अवघड असतं. त्यांच्याकडे सतत लक्ष द्यावं लागतं, सेकंड टू सेकंड त्यांच्याकडे बघावं लागतं, तरच आपण त्यांना वाचवू शकतो. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. आणखीन बऱ्याच आहेत. आता आपण पक्ष्यांच्या अधिवासाबद्दल बोललो, तर पक्ष्यांच्या अधिवासाचं संरक्षण आपण करू शकतो. समजा तुम्ही 5-10 मित्र एकत्र आलात तर आणि तुमच्याकडे पैसे असतील थोडेफार, तर तुम्ही पैसे एकत्र करा आणि जमीन विकत घ्या आणि त्या जमिनीला संरक्षण द्या आणि त्या जमिनीचा सगळा व्यवहार निसर्गावरती सोडून द्या. निसर्गाला ठरवू दे की तिथे काय करायचंय. आपोआप पक्ष्यांचा अधिवास निर्माण होईल. कारण निसर्गाचा जो चॉईस आहे, निसर्गाची जी निवड आहे, त्याच्याचमुळे पक्ष्यांचा अधिवास निर्माण होतो. म्हणजे माणसाने काही करायचं नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगू का, एका शब्दात तुम्हाला सांगू का, तुम्हाला पक्ष्यांचं संरक्षण करायचं म्हणजे काय करायचं हे माहित नसेल तर तुम्ही काहीही करू नका. खरोखर काहीही करू नका. कारण माहिती असेल तर मग नीट करा, त्याचं शास्त्र समजावून घ्या, मगच करा. अर्धवट माहिती असताना ना अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. ओरिएंटल हनी बझर्ड नावाचा एक पक्षी होता.
आणि तो एकाला सापडला. मराठीमध्ये म्हणतात मधुबाज किंवा मोहोळघार. या पक्षाला लोकांनी चिक्कू खायला घातले आणि हा पक्षी मधमाशांच्या घरट्यामध्ये म्हणजे मधमाशांच्या मोहळामध्ये असलेल्या लार्व्हेज खातो, पिलव खातो त्याचे, आणि त्याला यांनी चिक्कूवरती ठेवलेलं होतं. त्यामुळे हे माहिती नसताना पक्षाच्या संरक्षणाचा प्रयत्न करू नये. मी तुम्हाला आणखीन एक फक्त शेवटचं सांगतो, मग तुम्ही पुढचा प्रश्न घ्या. की एखादा शेतकरी तुमच्या ओळखीचा असला समजा, तर त्या शेतकऱ्याशी मैत्री करा. त्याच्या शेतावरती 2 दिवस राहा आणि त्याच्या शेताच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात त्याचं निरीक्षण करा. तुम्हाला कोतवाल दिसेल, बी इटर किंवा बेडा राघू दिसेल, तुम्हाला घुबड दिसेल रात्रीच्या वेळेला, कापशी नावाचा पक्षी दिसेल, चाश किंवा नीलपंख नावाचा पक्षी दिसेल. तर या पक्ष्यांचा आत्ताचा मला जाणवलेला प्रॉब्लेम काय माहितीये का, की यांना शेताच्या परिसरामध्ये बसायला जागाच शिल्लक नाहीये. म्हणून आपण काय करायचं, माझ्या बोटाकडे बघा, हे माझं जे पहिलं बोट आहे तो बांबू आहे. आणि त्या बांबूवरती मी ते पट्टी लावली आहे, चक्क छोटीशी, ही 1.5 फूट लांबीची पट्टी आहे. आणि हा बांबू आहे, हा बांबूवरती पट्टी खिळ्यानी ठोकली आहे. अशा पद्धतीने त्या शेतकऱ्याच्या शेताच्या परिसरामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी बैठका निर्माण करा. आणि तुम्ही गंमत बघा त्याच्यानंतर काय होतं ते. कितीतरी घुबडं तिथे येऊन बसतील रात्री आणि मग त्यांना उंदीर पकडता येईल. शेतांच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी झाडं ठेवलेली नाहीयेत, असं माझं निरीक्षण आहे. ही झाडं ठेवायला पाहिजे. हे छोट्या छोट्या सूचना आहेत, पण खूप महत्वाच्या सूचना आहेत. हे तुम्ही सहजपणे करू शकता. त्याला काही लाखो रुपये लागत नाही. शेतकऱ्याशी मैत्री करायची, त्याच्या शेताच्या परिसरामध्ये किती झाडं बघा आहे त्याचा अंदाज घ्यायचा. झाडं जर का कमी असतील तर बांबू ठोकायचा, त्याच्यावरती टी लावायचा आणि त्याच्यावरती पक्षी बसेल अशी व्यवस्था करायची. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे सह्याद्रीमध्ये अनेक प्रकारे झरे आहेत वेगवेगळे. काही झऱ्यांना नावं आहेत, उंबर झरा, सावरीचा झरा, काटे झरा, काटे थुवा, सावरी, अशा अनेक प्रकारे, शांताचा झरा, अशी अनेक नावं आहेत या झऱ्यांना. तर या झऱ्यांचं संरक्षण करण्याची गरज आहे. कारण हे झरे पाणी देतात आपल्याला, हो की नाही, पक्ष्यांना पण पाणी देतात. मग झऱ्यांची माहिती कोणाकडे असते, तर स्थानिक लोकांकडे झऱ्यांची माहिती असते. त्यामुळे स्थानिक लोकांशी मैत्री करायला पाहिजे. आता मी पुढचं वाक्य उच्चारणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला हात जोडून सांगतो की जेव्हा जेव्हा तुम्ही पक्षी बघायला जाल तेव्हा तुम्ही स्थानिक लोकांशी मैत्री करा. सह्याद्री मधल्या लोकांशी मैत्री करा. मेळघाटात गेला तर कोरकू लोकांशी मैत्री करा आणि त्यांच्या बरोबर जा. त्यांच्याकडनं निसर्ग समजावून घ्या. त्यांच्याकडचा शहाणपणा तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. समर्थ रामदासांनी असं म्हटलंय, झिरपे झरे पाझरे जळ, दुरुनी झळके झळाळ, झडझडा झळकती सकळ, प्राणी तेथे. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे झऱ्याचं समर्थ रामदासांनी. असे झरे वाचवले पाहिजेत, झरे सोडवले पाहिजेत. झरे सोडवण्याचं एक तंत्र आहे, ते आपण आत्मसात केलं पाहिजे. निसर्ग स्नेही पाणवठे आपण पक्ष्यांसाठी बनवू शकतो. ते पण मी तुम्हाला शिकवीन केव्हा तरी, की निसर्ग स्नेही पाणवठा कसा तयार करायचा, तो का तयार करायचा, कुठे तयार करायचा, त्याचा मेंटेनन्स कसा केला जातो, त्याची देखरेख कशी केली जाते. हे झरे वाचवणं का महत्वाचं आहे. तुम्ही विचार करा, विदर्भामध्ये 45 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असतं. माणूस स्वतःच्या पाण्याचा विचार करतो, पण पक्ष्यांच्या पाण्याचा, प्राण्यांच्या पाण्याचा कधी विचार करणार आपण. ते पण आपले सहचर आहेत, ते पण आपल्या बरोबर राहत आहेत, आपण त्यांच्या बरोबर राहतोय. आपल्याला त्यांच्या भावना समजल्या पाहिजेत, आपल्याला त्यांची दुःख समजली पाहिजेत आणि आपण त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजे. धन्यवाद सर. आणि खूप छान माहिती सांगितली तुम्ही. या सगळ्या पक्षी जगताची आम्हाला नव्याने छान ओळख करून दिली, त्याबद्दल लोकसत्तातर्फे आणि आमच्या सगळ्या वाचक वर्गातर्फे तुमचे खूप खूप आभार. आणि आज आपले हे सगळे जवळपास 501 वाचक लोकसत्ताचे या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार.